आहेत आणि त्याचप्रमाणे मराठी भाषेमधील एक तंत्रशुद्ध आवाज खरं तर अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने मोठी मागणी ज्यांची असते असे समीर सोमडे सर कर्जत आणि त्याचप्रमाणे आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक प्रतीक गोवारी फ्रॉम कामोटे जुई आणि त्याचप्रमाणे कांचनजी पालकर आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक आणि डीजे साठी एसडीसी 24 लाईव्ह इव्हेंट संदेशजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर संपूर्ण पाहायला गेलं तर स्पर्धा कव्हर करतात त्यांच्यासह जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं रायगड प्रीमियर लीग मधील सुपर 8 मधील पहिली लढत आणि गोलंदाजी ट्रॅकवर मात्र पहिलं षटक घेऊन अंकुर सिंग सलामीची जोडी अशिकेश भोईर आणि अजय भस्मा मैदानामध्ये दाखल झालेत पंचांचा ग्रीन सिग्नल आणि जाऊया मॅचच्या दिशेनं अंकुर सिंग तयार पहिलाच बॉल खोलवर टप्पा खरं तर ही ओळख राहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अंकुर सिंगच्या माध्यमातून खरं तर खूप चांगली षटकं आणि एकमेव ट्रम्प कार्ड मित्रमंडळ सिद्ध झाले स्वर्गीय मधुकर शेठ भोईर पांडुरंग स्मृती कुंडे वहाळ सुयोग स्पोर्ट्स दापोली या टीमला वर आणण्यामध्ये खरं तर सिंहाचा वाटा कोणत्या खेळाडूनं खरं तर राहिला ज्या खेळाडूचा तो अंकुर सिंग कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं आणि ते त्यांना दाखवले सुपर 8 चा रस्ता मात्र सुकर केलाय परंतु पाहूया सेमीफायनल मध्ये इकडे दाखल व्हायचंय कट केले हलक्या हाताला चेंडूला फक्त दिशा दिली होती गलीमध्ये बॉल स्टॉप केला त्या ठिकाणी एकच धाव येते सिंगल रन एकेरी धावेच्या बरोबरीनं दुसरी रन स्कोर कार्डवर अशिकेश भोईर आणि अजय भस्मा दोन्ही फलंदाजांना अकाउंट ओपन केलेत कारण अंकुर सिंगच्या अगेन्स्ट थोडं सावधानतेनं खेळायचं या रणनीतीनं सध्याच्या घडीला दोनही फलंदाज मैदानामध्ये दिसतात कारण थोडासा बचावात्मक पवित्रा दिसला कारण समोरचा गोलंदाज सुद्धा तेवढाच महान आहे अनेक स्पर्धा खेळल्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये मोठी मागणीच्या खेळाडूला सातत्यानं होत असे तोच अंकुर सिंग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न यावेळचा हा चेंडू सोपं नाही अंकुर सिंग व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकत असतो इकडे टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो आउट स्विंग पाहायला मिळतोय आणि ते सातत्यानं तो जो नॅचरल स्विंग आहे अंकुर सिंग कडे सुरुवात चांगली आहे ती कुंडे वहा दापोली या संघाची लॉंग रनअप आहे अशिकेश भोईर चांगल्या रेस मध्ये आहे चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये समोर ड्राईव्ह केला यावेळेस क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय त्यामुळं एक रन मिळेल एकेरी धावेच्या बरोबरीनं स्टंप माइक्स नवीन उपक्रम आवाज आपल्यापर्यंत ऐकायला मिळतात जे काही बोलणं होतंय खेळाडूंचं 24 लाईव्ह इव्हेंट्सला खरं तर धन्यवाद देऊया संध्याजी पाटील व्हेरी इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन स्पर्धेमध्ये उतरलेत आणि त्याचमुळे खरे तर 4 चांद लागलेत या स्पर्धेला रायगड प्रीमियर लीग गोलंदाज तयार अजय भस्मा प्रभावित केलं या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये पार फ्रॉम माथेरान थंड हवेचं ठिकाण परंतु सध्याच्या घडीला इकडे गरमी आहे हो यावेळेस थोडासा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अपील पाहायला मिळते त्या ठिकाणी पाहूया अंकुरनी सांगितलंय की स्वतः खरं तर तो कन्व्हिन्स नव्हता अपील मागून होत होती अंकुरनी सांगितलं नाही इकडे नाही आपण अपील थांबूया खरं तर अंकुरला माहित होतं गोलंदाज समोरून योग्य रीतीनं मी तर म्हणेन त्याला ओळखता येतो चेंडू एक्झॅक्टली बॅटला ब्रश झालाय हाताला लागून गेलाय की अजून आर्म्सला लागला हे प्रॉपर रीतीनं आणि अंकुरकडे नेहमीच ती स्पोर्टिंग स्पिरिट सातत्यानं पाहायला मिळालं एक चांगली खेळाडू वृत्ती या खेळाडूकडे आहे आणि नक्कीच या खेळाडू वृत्तीला खरं तर आपण सुद्धा सलाम करूया अंकुर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल टप्पा पडला बॉल उसळी घेणारा या ठिकाणी बाउन्स अटेम्प्ट करण्यात आला कोणतंही प्रत्युत्तर नाहीये उभं ठेवलं अजय भस्माला षटक मात्र समाप्त होतोय पहिलं षटक अपेक्षेप्रमाणे कमी धावसंख्येचं अंकुर सिंगनं दिल्यात फक्त आणि फक्त 3 धावा विडी 11 बिचुंबे देवत संघाच्या धावफलकावर संत आणि सावध सुरुवात आमचे मान्यवर या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय कैलासदादा मात्रे सर
साहेब यांचं पाहू शकता आपण. त्याचप्रमाणे संदीप पाटील सर आहेत त्यांच्या समवेत, प्रवीणजी दुगाडे आहेत, सगळ्यांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे एक दर्जेदार टेनिस क्रिकेट मधील खेळाडू विकी पाटील आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. सवय दुसऱ्या षटकाकडे संथ आणि सावध सुरुवात. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मान पैजार याली बाग शिरू वीक सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू, खोलबट टप्प्याचा चेंडू होता. इकडे पहा, खोदून काढला लॉंग ऑन कडे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, थ्रो स्ट्राईक रेंडला आणि 2 रन्स कंप्लीट होत असताना संपूर्ण आवाज तुम्ही ऐकू शकता. कॅप्चरिंग समीर सर. खरं तर गंमत आहे, खरं तर हे आवाज बऱ्याच वेळेला कंट्रोल ठेवावा लागतो खरं तर खेळाडूला. विश्वजित आहे त्या ठिकाणी. हे इमोशन्स आहेत, इमोशन सध्या मैदानावरती तुम्ही ऐकताय स्टंप माईक मधून. मजा येते असं काही इनोव्हेटिव्ह पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं की खऱ्या अर्थाने अजून स्पर्धा उंच जाते. हो, यावेळेस शफल क्रॉस झाला होता ऑफस्टंपच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर करता आला नाही, या शॉर्ट मिड विकेटला पडलाय, त्यामुळे एकच जावेल. हे प्रेशर आहे अंकुर सिंगचं खरं तर. आणि शिरू वीक नामवंत गोलंदाज अलिबाग टेनिस क्रिकेट मधला, आणि खूप चांगलं षटकाला सुरुवात करण्यात आले. खरं तर कर्णधाराचं विशेष कौतुक करायला हवं. त्याचबरोबरीने या टीमचे मॅनेजर, टीमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम, की त्यांनी 2 प्रमुख गोलंदाज आपल्या टीम मध्ये घेतले. त्याचे कॅप्टन अंकुर सिंग लेफ्ट आर्म बॉलर, आणि त्याचबरोबर शिरू वीक. शिरू पुन्हा एकदा. ओ द स्टंप्सला व्हाट अ शॉट, अप्रतिम फटका, लॉफ्टेड स्क्वेअर ड्राइव्ह. सॅल्यूट अजय बसमाला. आजच्या दिवसामधील पहिला दणदणीत षटकार लास्ट पाहायला मिळाला समीर सर या ठिकाणी. क्रिकेटच्या परिभाषेमधील दुर्मिळ फटका, आणि तो लॉफ्ट करून मारला. आणि षटकारासाठी नक्कीच आता मी सुद्धा विचार करतोय कसा जनरेट केला चला फटका. प्रश्नच येत नाहीये. क्रीजचा चांगला वापर, त्याचबरोबर बॉटम हँडचा चांगला वापर अजय बसमाकडून. पुढे टाकला होता चेंडू, फुल्लर लेनचा बॉल, त्याला पिकअप केलं आणि पाठवलं स्क्वेअर स्वीपर कव्हरच्या बाहेर षटकार. पुढच्या चेंडूवर शिरू वीक थोडंसं लय बॉल टप्पा पडल्यानंतर निघालाय बाहेर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता, चांगलं कमबॅक म्हणता येईल त्याच्या पाठोपाठ लगेच शिरू वीकचा. हो, यावेळेस लॉफ केलाय, बॉल उंच गेलाय जास्त, क्षेत्ररक्षक दूरवरून येतो डीप मधून, आणि झेल डीप फ्लाय त्या ठिकाणी. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का VD11 विसुंबे देव संघाला. अजय बसमा यावेळेस मात्र भस्म होत असताना चांगला षटकार त्यानं दाखवला होता, परंतु 7 धावा काढून तो मात्र येतोय मैदानाच्या बाहेर. पहिली सफलता शिरू वीक आणि कोंडेबाळ दापोलीला. गणपती बाप्पा मोरियाचा जयघोष होतोय मैदानावरती. सगळे खेळाडू एकत्रित येतात. काय येऊ नये अजय बसमा, ज्याने एक छान षटकार मात्र खेचला स्वीपर कव्हरला. हे कॉम्बिनेशन बॉलिंग युनिट पहा किती छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अंकुर सिंगची बॉडी लँग्वेज. त्याने जेव्हा झेल टिपला, डीप मध्ये स्क्वेअर लेगला उभा होता, स्क्वेअर लेग वरून तो धावत आला पंचांच्या बाजूला. स्क्वेअर लेगचे पंच म्हणजे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने तो धावत आला. तिथे त्याने झेल टिपला, कुठेही टेन्शन अजिबात वाटत नव्हतं. कालही आम्ही पाहिलं नॉकआउट स्टेजमध्ये अंकुर सिंग त्याच्या बॉडी लँग्वेजने सर्वांना प्रभावित करतोय. ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॉलर, आणि सध्याचा युग आपण जे म्हणतो की फलंदाजांचं आहे, लेदर बॉल असू दे किंवा टेनिस बॉल असू दे, रबर बॉल असू दे, तिन्ही फॉर्मॅट आपण पाहतो. परंतु या मॅनेजमेंट कमिटीचं मी का कौतुक करेल या संघाच्या, की त्यांनी एक ॲज अ कॅप्टन बॉलर त्यांनी चॉईस केला, जो अतिशय वेगळ्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो की जसप्रीत बुमराह सध्या टीमला लीड करतोय, तसं या टीमला लीड करताना अंकुर सिंग. चांगला फटका यावेळेस मात्र बिडॉपच्या वरतून बॉलला काढल्या, जाईल लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धाबांकरता चौकारानं सुरुवात केली मयूर वाघमारे, टीमचं कॅप्टन, आणि या 4 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 16 वर 1. हॅलो, तर इथे आमचे रोंजन गावचे आदर्श व्यक्तिमत्व, क्रिकेटची आवड असणारे आमचे सोपान काका पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती.
या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. शिरुविकच्या एक षटकार एक चौकार परंतु एक महत्वपूर्ण सफलता त्यानं प्राप्त केले. 2 ओव्हर्समध्ये 16. चांगला खेळ दोनही संघांचा राहिलाय परंतु इकडून सुपर 4 साठीचा प्रवास आहे आणि त्याचमुळे दोन्ही संघ अगदी शेवटपर्यंत लढणार आणि तो लढवय्या खेळ दोनही संघांचा खरे तर पाहायला मिळालाय. कडदेवत संघामध्ये सुद्धा मयूर वाघमारेची षटकं असतील. संदेश मुंढे सारखा दर्जेदार गोलंदाज संघामधून खेळतोय. अविनाश पाटीलचं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालंय. 6 बॉल 6 धावा त्याने करू दिल्या नव्हत्या. सर्व काही आहे गोलंदाजांकडे. हिरामण असेल बरेच खेळाडू आहेत ज्यांनी विजयामध्ये हातभार लावलाय. स्क्वायर ऑफ द विकेट डीप स्क्वायर लाईक कडे बॉल सरकलाय. लॉंग चेस आहे. फिल्डर साठी प्रयत्न केले परंतु बॉल जाईल सीमारेषा पार. अंकुर सिंगच्या अगेन्स्ट डावा येत असताना पहिल्याच बॉलवर येतोय. अशिकेश भोईरच्या पाठमधून चौकार. टीमची टोटल 20 वर. हे करणं देखील आता गरजेचं आणि मयूर वाघमारे जसा मैदानात आला बॉडी लँग्वेज बद्दल आपण चर्चा करत होतो, अप्रोच बद्दल चर्चा करत होतो, त्याच अप्रोचने मैदानावरती मयूर वाघमारे देखील दाखल झालाय. अंकुर सिंगच्या विरोधात फक्त 3 धावा आल्यानंतर शिरुविकने जी विकेट घेतली अजय बसमाची त्यानंतर प्रत्युत्तर दिलं मयूर वाघमारे आणि लगेच पहा अंकुर सिंगच्या विरोधात देखील धावा यायला सुरुवात झाली आहे. याच पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावी लागणार आहे ते VD11 विचुंबे देवत संघाला. पूल केला यावेळेस मात्र थोडासा षटक गुडलेत होता. समोरच्या दिशेला पूल लॉंग ऑन कडे वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचतात. त्या ठिकाणी एक सिंगल रन कारण अंकुर सिंगच्या अगेन्स्ट धावा तर जमवाव्याच लागतील अन्यथा थोडंसं कठीण होऊ शकतं. चांगल्या धावा उभारणं गरजेचं आहे या संघाला. आक्रमणाची गरज आहे आणि हे ठाऊक देखील आहे. आता हे चांगलं बॅटिंग आहे की कॅप्टन वर्सेस कॅप्टन दोन्ही व्यावसायिक संघांमध्ये आपण पाहतो की ऍज अ बॉलर स्वतःला नेहमी सिद्ध करत असतात. रायगड प्रीमियर लीग मध्ये एकमेकांच्या विरोधात एक बॉलरच्या भूमिकेत एक बॅटरच्या भूमिकेत आहे. बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये होता. टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. थोडासा रूम क्रिएट केला होता या चेंडूवर आपण पाहिलं तर मयूरनं परंतु प्रॉपर कनेक्ट करता आला नसल्यामुळं कोणतीही धाव मात्र मिळालेली नाहीये. पहिल्या बॉलवर चौकार आला होता अंकुरच्या त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अंकुर सिंगच्या अगेन्स्ट षटकार येताना दिसलेला नाहीये. एक मोठी ही गोष्ट आहे. अनेक गोलंदाजांवर मात्र मोठे फटके पडलेत परंतु अंकुर सिंगचा हा एक विक्रम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं त्याच्या अगेन्स्ट खरं तर षटकार खेचणं हे थोडंसं कठीण गेलंय फलंदाजांना. पाहूया कॅप्टन टू कॅप्टन. पहा थोडंसं लोअर बॉल होता. समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला इकडे थ्रो चांगला आहे परंतु 2 रन्स कंप्लीट वेगानं. 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वात सध्याची पाटील त्यांचे बंधुराज दर्शनजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. रायगड प्रीमियर लीग आज अंतिम दिवस या स्पर्धेचा त्यामुळे सगळ्यांचं लक्ष संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष आज रायगड जिल्ह्याकडे लागलंय खारघरकडे लागलंय. कैलासदादा म्हात्रे साहेबांच्या या स्पर्धेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. चेंज ऑफ पेस लवकर ओळखला नव्हता आला षटकार या स्पर्धेमध्ये आणि त्याच्या अगेन्स्ट ठोकलाय. बेधुंद करणारा फटका मयूर वाघमारेच्या पाठमधून मिड विकेटच्या वरतून ठोकणारा हा गगनचुंबी षटकार. एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला जाणवली असेल ऍज अ कॉमेंटेटर म्हणून दीपक सर की गेले कित्येक वर्ष मयूर वाघमारे हा फक्त कित्येक जणांना बॉलरच वाटलाय परंतु हा एक कम्प्लीट ऍसेट आहे ऍज अ क्रिकेटर. तो चांगली बॅटिंग देखील करतो आणि मागच्या तुम्ही काही त्याचे व्हिडिओज जरी पाहिले असतील ना त्यामध्ये त्याने कलात्मक फटके मारलेले आहेत अनबिलिव्हेबल आणि त्याच पद्धतीचा फटका अगदी लेग ब्रेक बॉलला त्याने स्क्वेअर लेगला उचललं षटकार. कॉपी बुक स्टाईल फटके खेळत होतो नेहमी. हो करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. इट्स नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर त्यामुळे एक रन त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे आणखीन एक संधी मयूर वाघमारेला आहे. अंकुर सिंगच्या अगेन्स्ट थोडासा एखादा मोठा फटका ट्राय करण्याची संधी मित्र म्हणून दिले. येस अंपायर रिव्ह्यू घेण्यात आलाय बॉलर्स कडून त्यामुळे चेक केलं जाईल या ठिकाणी. पाहूया. हॅलो तर इथे आमचे
या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान आणि मामांचा खूप मोठा रोल आहे. आमचे प्रमोद शेठ पाटील उद्योगपती उद्योजक यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेळेत नक्कीच नेहमीच उपस्थित राहिले ते या 11 दिवसामध्ये. तर आमचे कैलास शेठ म्हात्रे यांचे खास जवळीक मित्र प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय विवेक शेठ भोईर विचुंबे जे नेहमीच एक संघ पुरस्कृत करत असतात. श्री शाहू वॉरियर्स या संघाचे मालक आहेत विवेक शेठ भोईर. 1 डिसेंबर रोजी त्यांच्या आजीचा देहांतकाल झाला आणि नक्कीच त्या आजीच्या आत्म्यात चिर शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विवेक शेठ भोईर यांच्या आजीला नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित करतोय. It's a no ball, it's a big no, it's a free ball. ओ यावेळेस फुल टॉस घेतलाय, बॉलला पाठवलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक धमाकेदार स्ट्रोक मयूर वाघमारे ऑन फायर नाव अंकुर सिंगच्या अगेन्स्ट येतोय. हा खणखणीत चौकार. हा खेळच असा आहे क्रिकेटचा. तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला ना त्या विपरीत मैदानावरती घडतं. अंकुर सिंगच्या विरोधात एकही मोठा फटका आलेला नव्हता. बाउंड्री झाले होते परंतु षटकार आला नव्हता. तो मयूर वाघमारेने खेचला. त्यानंतर फ्रीडच्या चेंडूवरती वेग वाढवण्याच्या नादात नो बॉल टाकून बसला तो अंकुर सिंग. दबाव जाणवत होता थोडाफार आणि लगेचच फुलटॉस बॉल घेत एक चौकार मयूरच्या बॅट मधून आपण इथे पाहिला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलक 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलक आतापर्यंत 34. एक चांगली धावसंख्या आता मात्र VD11 विचुंबे देवत संघाने मात्र इथे उभारली. यानंतरची लढत आहे बघा. अनमोल किंग्स कलंबोली आणि वरद टावर रसायनी. म्हणजे एका बाजूला आशिष मेहरुल आणि दुसऱ्या बाजूला रजत मुंडे. या दोन्ही कॅप्टनला सूचना आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि 3च षटकं झालेली आहेत तर समीर दीपक. परंतु 24 लाईव्ह इव्हेंटच्या याच्यावरती तुम्ही पाहिलं तर 10,000च्या वर लोक लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. मला असं वाटते की मिनिमम 14,000 असायला हवेत. कारण 14 तालुके आहेत आपले. प्रत्येक तालुक्यातील हजार हे फक्त मला आज रेकॉर्ड ब्रेक होतील कैलास दादा यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. नॉर्मल मॅचेस आपल्या 20-22 हजारापर्यंत पोहोचलेल्या आहेत जेव्हा सिंगल सुपर ओव्हर झालेल्या आहेत. कारण या वर्षी कैलास दादांना मी आवर्जून सांगेल की एवढ्या सुपर ओव्हर रायगड प्रीमियर लीग मध्ये कधी झाल्याच नाही. जेव्हा संघर्ष शिगेला पोहोचतो ना तेव्हा त्याची एक उत्कंठा प्रत्येकाला लाभते. प्रत्येकाला विजय असायला हवा म्हणजे विजय हवा असा वाटतो. त्यावेळी मात्र त्या मॅचेस घडतात. आणि आतापर्यंत स्कोरर मित्र सांगतात की 6 सुपर ओव्हर मात्र झालेले आहेत. पाहूया आजही पाहायला मिळतील. परंतु सध्या मयूर वाघमारेची गाडीने धूम ठोकले जाऊन पोहोचले 34 वरती. पण अंकुर सिंगच्या अगेन्स्ट धाबा आल्यामुळे थोडासा आत्मविश्वास वाढला असेल कारण चांगल्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट धाबा आल्यात. करंटचा पहिलाच बॉल पूल केला. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या बाहेर धावा येण्यास सुरुवात झाली. 34+6 40 वर VD11 विचुंबे देवत. शॉट ऑफ लेंथ होता समीर सर आणि त्याच्यावर चोख प्रत्युत्तर पाहायला मिळालं ऋषिकेश. युद्ध मैदानात खेळलं जातं त्याहीपेक्षा युद्ध मनामध्ये ती जिद्द ठेवूनच खेळावं लागतं. अंकुर सिंगच्या विरोधात पहिलं षटक फलंदाजांचा अप्रोच तुम्ही पहा. कदाचित 24 लाईव्ह इव्हेंट्सने ते पूर्ण आपल्या समोर ती चित्रफित उभी केली तर कुठेही असं वाटत नव्हते की ते अंकुर सिंगच्या विरोधात मोठे फटके खेळण्यासाठी तयार होत आहेत. ते फक्त अंकुर सिंगला अगदी सिंगल डबल किंवा कुठेतरी बाउंड्री मिळाली कट शॉट या पद्धतीचे फटके खेळण्यासाठी पाहत होते. परंतु मयूर वाघमारे मैदानात आला त्याने त्याचा इंटेंट दाखवला की कोण समोर आहे. लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. कोण गोलंदाजी करतोय त्यापेक्षा मी काय करू शकतो हा अप्रोच त्याने घेतला आणि तिथून धावांना इथे सुरुवात झालेली आहे. लेफ्ट केला होता बॉल ऑफस्टोनच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन. हे दडपण आहे कृतज्ञ मडवीवरचं. पहिल्या बॉलवर षटकार आणि लगेचच दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. चिर्लेगावचा खेळाडू आहे. प्रभावित केलं याही गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये. परंतु आता खऱ्या अर्थानं चॅलेंजिंग असेल स्पर्धा. जशी जशी पुढे जाते तेवढी कठीण होत जाते. हे मंडपवाले पाहिले ओव्हर द विकेट ना थोडासा पहागा टप्पा पडला खाली राहिला होता. इकडे मात्र पाहावं लागेल फॉलो थ्रू मध्ये येऊन बॉल
स्टम्प्सला हिट झालाय, पंचांनी सुद्धा रेफर करण्यात आले. पाहूया एक्झॅक्टली काय घडले त्या ठिकाणी. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी करण्यात आलाय. अंकुर सिंगच्या कॅप्टन्सी मधले अनेक रंग आपण पाहिले. तो फ्रंट अगदी पुढे येऊन त्याने लीड केलं टीमला. 2 षटकं त्याने टाकली, ती देखील भयानक षटकं टाकली आतापर्यंत. त्याच्या विरोधात धावा देखील आल्या तिसऱ्या षटकात 18. आता आपल्या उर्वरित गोलंदाजांना घेऊन तो कशा पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करतोय. खास करून मयूर वाघमारे आणि अशिकेश आता आक्रमण करतायत. ही सिच्युएशन अंकुर सिंगचा एक्सपिरियन्स कशा पद्धतीने हँडल करेल या गोष्टीकडे देखील बऱ्याच क्रिकेटर्सचं खास करून लक्ष असणार आहे. क्लोज कॉल. चला पाण्याची मागणी केली, विनंती आहे मैदानामध्ये सप्लाय करायचं आपण पाणी. थोडासा विलंब होतोय त्यामुळे एक धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात जरूर आलाय विडीले संघाचे. इकडे या जरा मंडपवाले लगेच. पाठीराखे थोडेसे चिंतेमध्ये असतील. चेक केलं जात आहे. Decision is pending now. It's a very close call आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी झालाय. फलंदाज बाद आहे. सगळ्यात मोठा आदरा समीर सर. खरंच धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि मी तर म्हणेन हा मोठा हादरा सहन करावा लागणार आहे VD11 विचुंबे संघ. खर तर ज्या फलंदाजानं अंकुरच्या अगेन्स्ट एक वेगळ्या मानसिकतेनं तो गेला. खरं तर अंकुर सिंगला सुद्धा धावा काढता येतील आणि अंकुर सिंगचं सगळ्यात महागडं षटक या मॅच मध्ये ठरलं या स्पर्धेमधलं. ज्यानं मात्र दिशाच वेगळ्या ठिकाणी नेली, ज्यानं रस्ता दाखवला विडीले संघाचा लढवय्या कर्णधार आहे. याच्या धाडसाचं जरूर आम्ही कौतुक करू. परंतु इकडे मात्र स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये इकडे सगळ्यात मोठी विकेट. 16 धावांवर तो बाद झाला. परंतु धावचीच्या स्वरूपात बाद होणं कोणत्याच खरं तर खेळाडूला आवडत नाही आणि इकडे कॅप्टन मात्र बाद झालाय. VD11 विचुंबे देबत संघाचा कर्णधार मयूर वाघमारे यावेळेस मैदानाच्या बाहेर निराश आहे, नाराज आहे. मन जिंकलंस मयूर, कारण अंकुरच्या अगेन्स्ट मात्र फटकेबाजी केलीस, परंतु इकडे अशा स्वरूपामध्ये बाद होणं नक्कीच VD11 विचुंबे देबत संघाचे पाठीराखे नाराज झाले असतील. परंतु 2 फलंदाज यावेळेस बाद झाले, सफलता जरूर मिळाले. सांघिक कामगिरीच्या जोरावर कुंटेबाळ दापोली टीमला जी गरजेची होती कैवल्य पाटील मैदानामध्ये मात्र मालिबाग गोलंदाज सय्या. करणचा हा बॉल टॉप पेच घेतले, पाठीमागे मात्र होणार नाही चुकी. आणखीन एक फलंदाज अंकुर सिंगला टिपला झेल. आल्या आल्या इकडे मात्र माघारी फिरावं लागेल. कैवल्य पाटीलला खातही उघडू दिलं नाहीये ते करण बडवीनं. तिसरा धक्का VD11 विचुंबे देवतला. क्रिकेटचा खेळ हा मोमेंटमचाच आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला जिंकायचे तर मोमेंटम पिक करणं फार गरजेचं आहे. एक मोमेंटम तयार झाला होता जेव्हा चौकार केसला मयूर वाघमारेने सेकंड ओव्हर मध्ये शिरूबिगच्या विरोधात, तिथून धावांना सुरुवात झाली. त्यानंतर तिसऱ्या षटकात अंकुर सिंगच्या विरोधात 18 धावा आल्या. करण मडवीच्या विरोधात देखील षटकार आला, परंतु रनआउटच्या स्वरूपात तिथे मयूर वाघमारेची विकेट घेतली आणि जो मोमेंटम सेट केला होता मयूरने तो कट करण्यामध्ये यश आता मात्र मिळालेलं आहे त्या अंकुर सिंगच्या टीमला. ते आता कमबॅक सेट करतायत. हडल्स मध्ये तीच चर्चा केली असेल कॅप्टनने अंकुरने. झालं गेलं ते आता गंगेला मिळालंय. मयूर वाघमारेचं आक्रमण आपण सोसलंय, धावा आलेल्या आहेत, विकेट्स घ्यायचे आहेत, डॉट बॉल टाकायचे. जी धावसंख्या आपल्याला 50च्या वरती किंवा 55च्या वरती वाटते तिला खाली रोखायची, ही चर्चा अडल्ट्स मध्ये नक्कीच झाली असेल. कौतुक करूया आपण गोलंदाजाचं. कडसोप्प नव्हतं. 18 धावा अंकुर सिंगला आल्यानंतर दडपण प्रचंड होतं नवीन येणाऱ्या गोलंदाजासाठी. पहिल्या बॉलवर षटकार सुद्धा पडला कृतज्ञच्या, परंतु तरी सुद्धा न डगमगता न खचता मोठ्या धैर्याने मात्र तो सामोरा गेला. आणि त्यानंतर आपण पाहतोय तर इकडे 2 लगातार विकेट्स मात्र त्यानं प्राप्त केल्यात या सांघिक कामगिरीच्या जोरावर असूया. परंतु पाहूया नवीन बॅटर संतोष बदने. दूरच खेळण्याचा प्रयत्न थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा.
आय थिंक रिव्ह्यू कोणाचा आहे? कॅनडा. यस, अंपायर रिव्ह्यू आहे. ओके, देन वी हॅव टू चेक. कारण समोरचं संघाकडे रिव्ह्यू नाहीये. कुंडेबा दापोली त्या संघानं आपला रिव्ह्यू गमावलाय. सो मगाशी नो बॉल साठी घेण्यात आला होता आणि तो नो बॉल होता आणि अंकुर सिंगच्या स्वतःच्या षटकामध्ये. त्यामुळं कोणताही रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाहीये. बिलकुल पंचांकडे अपील सुद्धा करू नका अशा सिच्युएशन मध्ये. अंपायर जर का आश्वस्त असतील थोडंसं तर ते घेऊ शकतील रिव्ह्यू. अंपायर्स कॉल इज द वाईट कॉल. बॅटल पाक इथे जबरदस्त रंगायला सुरुवात झाली. पहिल्या सत्रापासूनच चढाओढ चालू आहे दोन्ही संघादरम्यान, कारण ही स्पर्धा जिंकायचं आहे. 5वं स्पर्धे, या स्पर्धेचं पहिल्यांदा ही स्पर्धा डे नाईट स्वरूपात आदरणीय कैलासदादा मात्रे आणि गुरुदादा मात्रे घेऊन आलेले आहेत. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हॅलो, थर्ड अंपायर कडे कॉल आलेला आहे. थर्ड अंपायर इकडनं जो डिसिजन आलेला आहे हॅलो, तर इथे मान्यवरांचं आगमन होतंय. बलिराम शेठ पाटील, माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच सन्माननीय बलिराम शेठ पाटील विचुंब्याचे आणि निर्बल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे अनिल शेठ भोईर ग्रामपंचायत सदस्य हे देखील उपस्थित झालेले आहेत. स्वागत आहे. आणि मुन्ना सुरते आपलं देखील स्वागत आहे. हॅलो, चला घ्या फास्ट मध्ये. बघा, आता डाऊट जर अंपायरला असेल तर अंपायर ऑन स्क्रीन पाहण्याची मुभा आहे त्यांना, जरी दिला असेल तरी. आणि इकडनं तिसऱ्या अंपायर कडून जर डिसिजन आला असेल तर तो डिसिजन इकडनं आपल्याला मान्य करायचा आहे. मयूर, हॅलो, मयूर, मयूर जरा तू आतमध्ये जाऊ नको प्लीज, प्लीज.
आणि चला प्लेयर्स तुम्ही साईडला व्हा, तुम्ही देखील नका. चला तिकडे आमचे मॅनेजमेंट कमिटी आहे. चला खेळाडूंना सूचना आहे बघा, अंपायरला जर डाऊट असेल तर अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि कोणी जास्त प्रेशरच पंचांना करू नये. स्पर्धा अतिशय सुरळीत पद्धतीने सुरू होऊन आता शेवटच्या मोमेंटला आलेली आहे. विनंती आहे सर्वांना, आपण चांगले खेळाडू आहात, चांगला खेळ इथे दाखवलेला आहे. डिसिजन मध्ये काय इथे प्रॉब्लेम असेल तर तिसऱ्या पंचांची मागणी पंच करू शकतात. तर आपण जो निर्णय असेल त्या निर्णयाला सहमती देऊन नक्कीच या स्पर्धेला सहकार्य करावे अशी आम्ही आशा बाळगतोय. चला पुढच्या दोन ज्या टीम आहेत आशिष मेहरुल आणि रजत मुंडे, दोन्ही कॅप्टनला सूचना आहे की आपण लगेचच उपस्थित राहायचं आहे. चला आब्या आणि अंकुर आपण थोडं साईडला व्हा. त्यांना काही निर्णय आहे तो त्यांना घेऊ द्या. प्रमोद पाटील चला डिसिजन काय आहे तो द्या आणि मॅच स्टार्ट करा. कैलाशचा फोन येतोय. जो निर्णय असेल, जर पंचांना डाऊट असेल पंच निर्णय घेऊ शकतात. तिसऱ्या पंचांचा जो निर्णय असेल तो निर्णय एक या कमिटीच्या वतीने शेवट मुवमेंट असेल याची नोंद देखील सर्वांनी घ्या. चला तिसऱ्या पंचांचा काय रोल आहे, काय प्रमोद पाटील? आमचे राजू काटे नारिवलीवरून देखील या सामन्याला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत आहे. अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर, उत्कृष्ट पंच देखील आहेत. प्रमोशन काय आहे? चला तर इकडे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी आहे. कारण डाऊट्स इथे अंपायरला आला तर अंपायर तिकडनं तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात आणि हा आम्ही सुरुवातीपासून आपण पाहिलेला आहे, तर त्यात शंका नाहीये. चला गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. करण मडवी खोलात टाकलेला हा चेंडू बिलकुल चान्स दिला नाही. इकडे पहा अंकुर सिंगचं लक्ष पहा कुठे होतं. 9 सेकंडचा फलंदाज खरं तर अगदी सावधानतेने चालू होता आणि परंतु पहा या मॅच मध्ये कसं लक्ष ठेवायचं, कसं राहायचं हे मोठ्या खेळाडूंकडून शिकायलाच हवं. हे चतुरस्त्र खेळाडू आहे. ॲज अ बॉलर मैदानात लीड करतोय, कॅप्टन म्हणून लीड करतोय. त्याचबरोबर बॅटिंग करतानाही कित्येकदा आपण पाहिलंय की शिरडोनच्या मैदानावरती त्याने फटकेबाजी केलेली आहे. सलामीला येऊन वन डाऊन येऊन चांगली कॅप्टनशिप अंकुर कडून. जावेदचा हा चेंडू पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले. 43 या आकड्यावर स्कोर.
पहिल्या बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर प्रभावी कामगिरी केले ते गोलंदाज कृतज्ञ उर्फ करण मडवी या गोलंदाजांना. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला मिडॉनकडून बॉल चाललाय, मिडविकेटचा फिल्डर वेगानं पुढे सरकतो, तोपर्यंत मात्र एकच धाव, सिंगल रन ओनली. आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीनं 44 रन्स ऑन बोर्ड नाव, 44 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. हॅलो, आमचे रायगड टेनिस क्रिकेट कमिटीचे आदरणीय प्रशांत खानावकर हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि त्याचबरोबर अनमोल किंग्स हे अनमोल ते खेळाडू देखील आहेत. तर मी अनमोल किंग्स टीम कॅप्टन आशिष मेहरुल आणि वरद टावर रसायनी टीम कॅप्टन रजत मुंडे. यस, आशिष इथे आहे, रजत आपण देखील, यस रजत देखील आला, वेलकम, स्वागत आहे. 4 ओव्हर 11च्या सरासरीने 44 एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. सर्वात महत्वाचं म्हणजे की एक एक पडाव पुढे चालले. क्वार्टर फायनलची लढत चालू आहे. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी या मॅच मधील विजय महत्वाचं, म्हणजे सेमी फायनलचं तिकीट फायनल करण्यासाठी. त्या कारणास्तव मला असं वाटतं की 5 ओव्हर 60 धावसंख्या किंवा 55 धावसंख्या माफक ठरू शकते या मॅच मध्ये ऍज अ टार्गेट. नक्कीच इकडे 12-13 धावा जर या ओव्हर मध्ये आल्या चांगली मॅच पाहायला मिळेल. 5वा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कल्पेश घरत येतोय, मान फ्रॉम काळुंद्रे. तर आमचे खुटारीचे सुनील शेठ म्हात्रे, आमचे साडू, ते देखील सामन्याला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांची देखील उपस्थिती सुनील शेठ यांची संध्याकाळी पाहायला मिळेल. मागचं वर्ष गाजवलंय टेनिस क्रिकेट खेळत असताना कल्पेश घरतनं. आपल्या गोलंदाजीमधून मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचा प्लेयर आहे, परंतु पाहूया रायगड प्रीमियर लीग मधील मोठी संधी आहे त्याच्यासाठी. इकडे 44 धावा धावसंख्येवर अंकुश ठेवण्याचं काम मात्र अंकुर सिंगनं त्याला सोपवलंय, परंतु या ओव्हर मध्ये, या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये नक्कीच मोठ्या धावा, एखादा मोठा फटका जर आला तर सुस्थितीमध्ये विडी 11 वेचुंबे देवत संघ पोहोचू शकतो आणि त्याची जबाबदारी मात्र संतोष मदने आणि ऋषिकेश मोईरवर आहे. यावेळेस मात्र पहा फाईन लेगला हा चेंडू, वाढ फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसरा धावेचा प्रयत्न, ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण खेळपट्टीवर पडलाय कल्पेश त्या ठिकाणी. चला, पाण्याची मागणी केली जाते, थोडीशी इंजरी खेळाडूला आले, लवकरच आपण पाण्याची व्यवस्था करूया. परंतु असं वाटलं होतं समीर सर, एका सिच्युएशनला बॉल फाइंडिंगला चाललाय, शॉर्ट फाइंडिंगला बऱ्याच वेळेला बीट झाल्यानंतर खरं तर 4 धावा मिळत असतात, परंतु धावला त्या ठिकाणी. आणि शैलेश आहे त्या ठिकाणी आहे, शैलेश भोईर, चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळालं. कुंडेबाचा खेळाडू आहे आणि जरूर टीमसाठी धावा वाचवल्यात पहिल्याच बॉलवर. सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही बॅटरच्या मागे फिल्डिंगला उभे असता तेव्हा तुम्हाला कर्वलाईन शेपचा अंदाज येणं फार गरजेचं आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर कधी कधी अचानकपणे वळण घेतो, कधी कधी अधिक वेगाने देखील निघून जातो. म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही सतर्क असणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या चेंडूचा अंदाज बांधणं. परफेक्ट शॉट फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक होता शैलेश, त्याने अंदाज बांधला, त्याला ठाऊक होती की उसळी घेतोय. अतिरिक्त उसळी देखील टप्पा पडल्यानंतर मिळाली होती, परंतु त्याने एका हाताने चेंडू अडवला आणि आपल्या टीमसाठी किमान 3 धावा वाचवल्या. आणि माफक फार महत्वाच्या धावा आहेत, 2 मात्र धावा वाचवल्या त्या फिल्डरने. एक धाव महत्वाची ठरते या संपूर्ण स्पर्धेमध्ये, आपण पाहिलेलं आहे सुरुवातीपासून. आजचे सामनेच शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार आहेत. एक धावेची किंमत फार मोठी असेल, त्यामुळं प्रत्येक जण त्याच्यासाठी लढेल. त्यामुळं आज खरं तर अंपायरची कामगिरी सुद्धा फार महत्वाची असणार आहे, त्यांच्यावर सुद्धा प्रेशर असणार आहे आजच्या या सगळ्याच मॅच. हा चेंडू इकडे पहा, रन मात्र या ठिकाणी घेण्यात आले. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन म्हणजे 2 धावा प्राप्त होतील. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये मिळणारा हा बोनस आहे. विडी 11 विचुंबे देवत संघ जाऊन पोहोचला तो 48 या आकड्यावर. रिस्क तर घेतलीच जाईल कोणत्याही सिच्युएशनला, कारण त्याशिवाय धावा मिळणार नाहीयेत. आणि ऋषिकेश भोईरचा पण विचार केला, 11 बॉलमध्ये 19 धावांवर तो खेळतोय. संतोष मदनेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यस अंपायर,
तिसऱ्या पंचांची मदत मात्र या ठिकाणी खरं तर घ्यायचं सांगितलंय. गोलंदाजाच्या शैलीसाठी रिव्ह्यू कोणताही नसेल. कुंडेवा दापोली संघासाठी कोणताही रिव्ह्यू अवेलेबल नाहीये. विवेक, चला विवेक या आपण. चला तिसरे निकेश असेल तर आपण देखील या. बी रेडी. इथून चेक केला जाईल, काही टेन्शन नाहीये. ऑन स्क्रीन आहेत अंपायर. हो यावेळेस मात्र पहा स्क्वार कडे वळवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि झेल त्या ठिकाणी टिपलाय. प्रतीक सुरतेच्या हातामध्ये जाऊन चेंडू पडलाय आणि फलंदाज बाद होईल. निराशा करतो या मॅच मध्ये संतोष बदने, ज्याला खातही उघडता आले नाहीये आणि सगळ्यात मोठी निराशा या मॅचची त्यानं केली. एक तुम्हाला आवर्जून असं समजलं असेल संपूर्ण क्रीडांगणावरचं चित्र दीपक सर, की बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने मोमेंटम क्रिएट होतोय, परंतु हे फलंदाज ती संधी, त्या संधीचं सोनं मात्र करायला बघत नाहीये. मयूर वाघमारेने मोमेंटम क्रिएट केला, धावा उभारल्या, त्यानंतर कैवल्य देखील बाद झाला, आता संतोष देखील बाद झालाय. अतिरिक्त स्वरूपात गोलंदाज धावा देखील देतो. या सर्व गोष्टी म्हणजे क्रिकेट हा संधीचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स असं म्हणतात. ती संधी पकडून, त्या संधीच्या शेपटाला पकडून आपलं क्रिकेटमध्ये आयुष्य सुवर्ण करावं लागतं, परंतु ते कुठेही करताना दिसत नाहीयेत फलंदाज. लास्ट ओव्हर मध्ये जरी बाउंड्री झाल्या नाही तरी सुद्धा सिंगल डबल घेत एखाद शेवटच्या 2 चेंडूंवरती आक्रमण करत 55च्या आसपास पोहोचणं. कारण ही स्पर्धा तुम्हाला जिंकायची तर तुम्ही संपूर्ण टॅक्टिसने उतरायला हवं. नुसतं आक्रमणच नाही, नुसता संयमच नाही, त्या गोष्टीचा मिलाप असायला हवा. तुमच्याकडे रणनीती असायला हवी, तरच तुम्ही रायगड प्रीमियर लीग सारखी भली मोठी स्पर्धा, 14 तालुक्याची स्पर्धा तुम्ही जिंकू शकता. योग्य गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलात. त्यामुळे चढाओढ पाहायला मिळाली या मॅच मध्ये. थोडस हाबी होताना देवत संघ विचुंबे संघ जिंकला तर पुढच्या क्षणाला कुंडेबाद दापोली संघ पुनरागमन करतोय आणि हेच वैशिष्ट्य राहिलंय ते रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाचं. कल्पेश खरत गोलंदाजी ट्रॅकवर सफलता मिळाली. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात अविनाश पाटील. ओ यावेळेस मात्र थोडासा लेग स्टंप दाखवला गेला. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, दांडी गोल केले, फलंदाज होईल बाद. कोणतंही खातं उघडलेलं नाही. अविनाश पाटीलला सुद्धा इकडे मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागेल. 48 वर 5वा धक्का. निम्मा संघ गारत होतोय तो विडी 11 वेचुंबे देवत. एक मराठीत छान म्हण आहे, पुढच्या स्टेस मागचा शान. या पर्वाची सुरुवात तुम्हीच समालोचन कक्षामध्ये होते. रायगड युवा विरोधात ठाणे युवा हा जो सामना झाला, पहिला सामना या स्पर्धेतील तोच होता आणि त्या सामन्यामधलं चित्र आपल्याला ठाऊक आहे की सिंगल डबल मॅच बनलेली असताना, म्हणजे क्रिकेटचे समीक्षक, क्रिकेटचे प्रेक्षक नेहमी म्हणतात मॅच बनलेली असताना मॅच थांबवली रायगड युवाच्या खेळाडूंनी. तसंच सध्या मैदानात घडतंय. लास्ट ओव्हरमध्ये 4 ओव्हरमध्ये 44-11ची सरासरी आणि आता शेवटच्या षटकात दबाव जाणवत होता. व्हाईट बॉल देखील टाकले होते गोलंदाजांनी. या विपरीत मात्र आता परिस्थिती मैदानात क्रिएट झालेली आहे. शुभम दलवी आपण व्यासपीठात यावं आणि याचबरोबर आमचे सुभाष म्हात्रे हे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत. आमचे शिवा गोंदली हे देखील आले, त्यांचं देखील स्वागत आहे. 6 ट्रिक बॉल, गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. कल्पेश करत काळुंद्रे गावचा खेळाडू रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये शेवटच्या दिवशी विकेट हॅट्रिक संपादित करणार का, याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचं लक्ष लागलंय. गोलंदाज तयार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मान फ्रॉम भिंगार देवेंद्र पाटील दाखल झालाय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यानंतर मात्र इनिंग ब्रेक होईल. धावसंख्या आहे ती स्थिर 48 वर. हॅट्रिक बॉल, थोडासा रनअप मध्ये बिघाड. स्टेट बॉलचा इशारा, पुन्हा धावावं लागेल ते कल्पेश खरत या गोलंदाजाला. 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. 7 ते 8 धावा, म्हणजेच काय आपण उल्लेख केला होता सुरुवातीला, एक मोठा फटका या ओव्हर मध्ये. पुन्हा तोच प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन कल्पेशच्या अगेन्स्ट येणारा प्रत्येक फलंदाज तोच प्रयत्न करतोय. इकडे व्हाईट बॉलचा इशारा मात्र आला. एक अतिरिक्त रन या ठिकाणी जोडली जाईल. पहा
49 वर स्कोर. 3 चेंडूंचा खेळ बाकी. हळूहळू प्रेक्षक वर्ग मैदानाकडे येत असताना रणरणत्या उन्हामध्ये सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. हा ट्रिक बॉल उतापर्यंत पाहूया. चेंज ऑफ पेस, स्लोवर वन, धीम्या गतीने टाकलेला हा बॉल, फिंगर रोल केले होते आणि इकडे पहा काय प्रयत्न करण्यात आला होता. 9 सेकंडचा फलंदाज पुढे बराच आला होता देवेंद्र, परंतु वेळी सावरले आणि केरी दावेच्या बरोबरीनं अर्धशतक विडी 11 विचुंबे देवत संघाचा धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. शेवटच्या ओव्हरचं प्रेशर जे बॉलर वरती देखील आहे, बॅटर वरती देखील आहे, फिल्डर वरती देखील आहे. बॅटर प्रयत्न करतायत मोठे फटके खेळण्याचा, बॉलर प्रयत्न करतोय दावा थांबवण्याचा, फिल्डर प्रयत्न करतायत की दावा कुठेतरी थांबू दे. सर्व बाजूने जो संघर्ष चालू आहे त्यामधलं प्रेशर मध्ये पहा फेकाफेकी होते, कुठेतरी बॅटर देखील पुढे मागे या सर्व गोष्टी घडतायत सध्याच्या घडीला आरपीएल दरम्यान. स्क्वायर लागला, धमाकेदार स्ट्रोक, व्हॉट अ शॉट. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन मात्र गुडघ्याचा वापर करत मी तर म्हणेन इकडे फेकून दिले बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. आशिकेश भोईर विचुंब्याचा खेळाडू, त्याच्या पाठमधून निघणारा हा घणाघाती हल्ला, षटकारांना टीमची टोटल अब तक 56. विश्वासाने कोणतीही मोठी लढाई जिंकता येते असं म्हणतात आणि तोच विश्वास मात्र दाखवला आशिकेश भोईरने. बरेच जण कॉल करत होते क्रीडांगणाच्या बाहेरून देखील की आशिकेश दुसरी धाव झाली असती, परंतु आशिकेशने सांगितलं नाही, मी आहे, मी जबाबदारी घेणार. सुरुवातीला मी आलोय, सेट झालोय, मला संधी हवी आहे या गोलंदाजाच्या विरोधात. तो विश्वास स्वतःवरती दाखवला आणि गुडघे टेकत स्क्वेअर लेगच्या वरतून एक धमाका पाहायला मिळाला जो गरजेचा होता देवेद 11 विचुंबे टीम साठी. 56-25 धावा त्यानं काढल्यात. यस, आमचे आई ग्रुपचे खंबे समर्थक कैलास शेट यांचे, आमचे अजय भागीत यांचं इथे आगमन झालंय, स्वागत आहे. चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी वारंवार पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये. सर्व 2 सफलता त्यानं अर्जित केल्यात, परंतु कल्पेश करतच हे लांबलेलं षटक थोडंसं डोकेदुखी ठरतंय अंकुर सिंग साठी, त्यांच्या सपोर्ट स्टाफ साठी. 57 शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. आरपीएल ची मजा काही न्यारीच आहे दीपक सर. पहा अंकुर सिंगचं पहिलं षटक, त्यामध्ये 3 डॉट बॉल 3 सिंगल, कोणाला वाटलं देखील नव्हतं. शिरुबिक दुसऱ्या षटकात आला, सुरुवात चांगली दमदार केली, कोणाला जाणवत देखील नव्हतं की मयूर वाघमारेचा संघ आसपास पोहोचेल 60च्या, परंतु पोहोचलाय. चांगली फटकेबाजी मयूरनं केली, त्यानंतर आशिकेश करतोय सध्याच्या घडीला. प्रत्येक षटकामध्ये काही ना काही घडताना आपण पाहिले. कल्पेश पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन होता, टप्प्याचा बॉल, त्याच्यावर चांगली चपराक बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून आणि शेवट गोड करत असताना इकडे कल्पेश करतवर हल्ला आणि या 6 धावा मिळतील आणि षटकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचेल 63. सुखावणारी टोटल असेल ती विडी 11 विचुंबे देवत टीम साठी आणि 64 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये मात्र सेट करण्यात आलंय. स्वर्गीय मधुकर शेठ, पांडुरंग भोईर, स्मृती गुंडेवाड आणि सुयश स्पोर्ट्स दापोली या संघासमोर घाम गाळावा लागेल रणरणत्या उन्हामध्ये. समोर बॉलिंग अटॅक सुद्धा तेवढाच ताकदवान आहे, त्यामुळं शेवटचं षटक 19 धावांचं, त्याच्या खालोखाल अंकुर सिंगनं दिल्या होत्या 18 धावा, त्याच्या खालोखाल शिरुबिकनं 13 धावांचं षटक टाकलं, करण मडवीनं 9 धावा दिल्या होत्या आणि अंकुरच्या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा. स्कोर कार्ड आपण पाहतोय 31 धावा. आशिकेश भोईर विचुंब्याचा खेळाडू विचुंब्यासाठी लढलाय, या टीम साठी लढलाय आणि मी तर म्हणेन नक्कीच ही इनिंग मात्र लक्षात ठेवणारी इनिंग रायगड प्रीमियर लीग मधली आशिकेश भोईर साठी राहिले. तर मी विनंती करेन टॉस साठी यानंतरची लढत आहे बघा. वरद टावर रसायनी आणि त्यांच्या अगेन्स्ट अनमोल किंग्स कलंबोली. एका बाजूला रजत मुंडे तर दुसऱ्या बाजूला आशिष मेहरुल. मी विनंती करेन पनवेल तालुका कुस्तीगीरचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय बलिराम शेठ पाटील विचुंबे यांना विनंती करेन की या आणि त्याचबरोबर आमचे या व्यासपीठावरती उपस्थित असलेले रोंजनचे आदरणीय सोपान काका पाटील यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. टॉस आपण इथे घेतोय. चला या रजत आणि आशिष आपण यायचं आहे. मी बलराम शेठ यांना विनंती करेन की या आमचे सोपान काका आहेत.
आशिष अँड रजत. तर आजच्या या दिवसातील सुपर रायगड प्रीमियर लीग सुपर 8 ची ही दुसरी मॅच नक्कीच आपल्या भेटीला येते. त्या मॅचचा मात्र इथे टॉस केला जाईल. एका बाजूला वरद टावर रसायनी टीम कॅप्टन रजत मुंडे, तर दुसऱ्या बाजूला अनमोल किंग्स कलंबोली टीम कॅप्टन आशिष मेहरुल. आमचे इथे पाहुणे आहेत पनवेल तालुका कुस्तीगीरचे अध्यक्ष बलराम शेठ पाटील आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेटचे एक अतिशय निश्चित चाहते आमचे सोपान काका पाटील रोंजन. तर मी पाहुण्यांना विनंती करेन टॉस करा. स्टेल कॉल हेड कॉल. तर मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण आसनास्त व्हायचं आहे. यस थँक्यू. रजत अभिनंदन. टॉस जिंकलाय. सुपर 8 रायगड प्रीमियर लीग ची ही दुसरी मॅच नक्कीच आपण खेळणार आहात. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. रजत या मॅच मध्ये जर पाहायला गेलं सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलाय तुम्ही. इथून तिकीट डायरेक्ट सुपर 4, परंतु हा टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस इम्पॉर्टंट होता कारण आता कसं फ्रीली आम्ही बॉलिंग करू शकतो, तर टॉस इम्पॉर्टंट होता. बरेच मॅच तू इथे पाहिलेल्या देखील असेल, परंतु दुसऱ्या बाजूला किंग्स कलंबोली टीम ही देखील चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर बॅटिंग त्यांना दिलेली आहे. किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 रोखण्याचा प्रयत्न. काय सांगशील एकंदरीत? आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. आज मेगा फायनल आहे, तर कसा प्रवास वाटला RPL चा? नक्की चांगलं वाटतंय. टीम पण चांगली सपोर्ट करते आणि सर्व 100% येतात म्हणून आता इथपर्यंत पोहोचलाय आणि आता प्रयत्न असेल की सुपर 4 मध्ये जायचं. सॉल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर आशिष टॉस विरोधात गेलाय. प्रथम फलंदाजी आले. जर आशिष मेहरुलने टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? सर चांगलंच झालं आम्हाला बॅटिंग आली, कारण की आम्ही 3 मॅच बॅटिंगच केली आहे, तर बरं झालं की बॅटिंग आली. कारण RPL सीझन 5 मध्ये जर पाहायला गेलं तर टॉप गोलंदाज प्रेक्षकांनी देखील पसंती दिलेली आहे की अनमोल किंग्स मध्ये बरेच असे गोलंदाज आहेत की गोलंदाजीच्या भरोश्यावरती तुम्ही बरेच सामने जिंकलात. तर इथे आता बॅटिंग आले, काय टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? सर आम्ही 55 to 60 प्लस करायला बघू. सुपर 8 इथून डायरेक्ट प्रवास सुपर 4 चा, म्हणजे कुठेतरी बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय कराल. किती इम्पॉर्टंट असेल हा गेम? सर नक्कीच सर. नॉकआउट मॅच कधी पण एकदम इम्पॉर्टंटच असते, तर आम्ही प्रयत्न करू ही मॅच जिंकायची. RPL सीझन 5 चा प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीने इथे झालाय. आजचा 11वा आणि शेवटचा फायनल डे आहे. तर कसा हा RPL सीझन 5 या आपल्या खारघर ओवे नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला? सर एकदम मस्त वाटतंय. वातावरण पण चांगलं आहे आणि क्राऊड खूप जास्त आहे आणि सपोर्ट पण आहे आमच्या टीमला. ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. आशिष मेहरुल होते. तर इथे मात्र नेक्स्ट मॅच या RPL सीझन 5 ची सुपर 8 ची आपल्याला पाहायला मिळेल. वरद टावर रसायनी त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय तो किंग्स अनमोल किंग्स कलंबोली. या दोन टीम मध्ये टॉस जिंकलाय तो रजत मुंडे. त्यांनी निर्णय मात्र घेतला इथे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो अनमोल किंग्स टीम आशिष मेहरुल. सतीश सालुंके यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. तसेच विजय पुजारी साहेब इथे आहेत, नाईब तहसीलदार आहेत, तर त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं. आणि प्रशांत पाटील बिल्डर्स यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं. तर याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, जे या आमच्या विभागातील अतिशय एक उत्कृष्ट कीर्तनकार हरिभक्त पारायण हेमंत महाराज यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर हेमंत महाराज आपलं स्वागत आहे या व्यासपीठावरती. नेहमीच आई 11 किंवा कैलाशेठ म्हात्रे गुरुशेठ म्हात्रे यांचा कोणताही कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमाला मात्र आवर्जून उपस्थित राहणारे आमच्या या विभागातील एक अतिशय चांगले कीर्तनकार हेमंत महाराजांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती.
जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो, कारण महाराष्ट्राची ही कला आहे तुतारी, आणि काय वाजवली आहे. हीच तर गुरव बंधूंची खासियत आहे. आणि कुठेही जा, कोणताही प्रोग्राम असू द्या, मराठीचा बाणा जिथे असेल तिथे मात्र गुरव बंधूंची तुतारी, गुरव बंधूंचे फेटे आम्ही नेहमीच पाहिलेले आहेत. तर तुमचं देखील गुरव बंधू आपलं स्वागत आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुतारी वादक आमचे गुरव बंधू. मार्क्स लावते सुरुवात. फर्स्ट ओव्हर संदेश मुंडे. पहिलाच बॉल, इथे फटका फसलाय. इट्स अ बिग विकेट, बिग ब्लो, गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. विश्वजित मात्रे अभ्याची विकेट घेण्यामध्ये यश मिळालंय ते संदेश मुंडेला. स्वस्त्यात सापडलाय अभ्या. पहिल्याच बॉलवर मोठा दणका दिला इकडे मात्र बीडी 11 विचुबे देवद या संघानं. स्वप्नवत कामगिरी. अगोदरच म्हणालो होतो बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे या टीम कडे. संदेश मुंडे चांबारलीचा गोलंदाज, काय सुरुवात करून दिले या गोलंदाजानं. विश्वजित मात्रे सारखा मोठा अडथळा पहिल्याच बॉलवर दूर करायचा. इकडे पीतर बडे चालू हॅट्स ऑफ आहे संदेश मुंडेला. शून्यावर पहिला झटका कुंडेवाळ दापोलीला. यापेक्षा स्वप्नवत सुरुवात कांचनजी पालकर का असू शकते. विश्वजित मात्रे फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली, त्यानंतर प्रेक्षकांमध्ये देखील चर्चा होती. आपण जिथे आहोत समालोचन कक्षामध्ये तिथेही चर्चा होती. रंगमंचावरती पाहुणे उपस्थित आहेत तिथेही चर्चा होती की या धावांचा पाठलाग करायचा असेल तर विश्वजित मात्रेला शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहणं फार गरजेचं आहे. तो उभा राहिला तर या धावांचा पाठलाग होऊ शकतो. परंतु संदेश मुंडेला हे मान्य नव्हतं. चांबारलीचा गोलंदाज एक व्यावसायिक गोलंदाज आहे. मला अजूनही स्पर्धा आठवते चिरलेची, की ऍज अ बॉलर तुम्ही एखादी मोठी स्पर्धा गाजवता, प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट स्पर्धा, ती ऍज अ बॉलर ती मात्र प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट राहतात, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हाय लेवलला असतो. त्या धाटणीचा गोलंदाज आहे. त्याने पहिल्याच चेंडूवरती महत्वाचा गडी अर्थातच सरस सेनापतीला गारद केले फलंदाजीतल्या विश्वजित मात्रेला. अंकुर सिंग शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक. तिथे नक्की काय घडलंय. स्वप्नील होता. सेकंड रन इथे बघूया. पंचांकडे जोरदार अपील केली जाते. पंच सर सुनील पाटील सरांचा इशारा येतोय की तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. काय काय घडते मैदानावरती. RPL कैलासदादा गुरुदादा मात्रे, आई ग्रुप ओबे, महाराष्ट्र राज्य पहिलीच मॅच क्वार्टर फायनलची. एवढं काय पाहायला मिळतंय. हे फक्त ट्रेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे. सेमीफायनलला पोहोचले नाही, फायनल मॅच आहे. मजा येणार आहे या RPL मध्ये. आज संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर पाहूया निर्णय काय येतोय ना. स्वप्नील कडून कारण देण्यात येते. खरं तर सूर्य आहे आणि सूर्य आहे असं म्हणता येणार नाहीये. परंतु क्रिकेट आजकाल एवढं बदललंय. आज 5-5, 6-6 हजार, 10-10 हजारचे शूज आपण घालतो. सन ग्लासेस सुद्धा तेवढ्याच गरजेचं आहेत. नॉट आउट इज अ कॉल. आणि इकडे मात्र रन्स मिळतील, धावसंख्येला सुरुवात झाली तर सनग्लास ज्या खरं तर क्षेत्ररक्षकाला खरंच तिथून त्रास होतोय. सनग्लास असणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला. अंकुर सिंगची विकेट. मला असं वाटतंय की तिकडे स्वप्नील कांबळेने कारण दाखवलं. जे टीमचे संघ मालक आहेत ते आता क्रीडांगणाच्या बाहेरून कांचन पालकर म्हणत असतील की एखादा सनग्लास स्वप्नील कांबळेला घेऊन दिला असता तर बरं झालं असतं. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आली विश्वजित मात्रेची. चला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. काय जर अडथळे असतील तर ते पहिल्या अंपायरशी वार्तालाप करून क्लिअर करून घ्या. उगाच वारंवार मैदानामध्ये खेळ थांबून, कारण एवढे लोक लाईव्ह पाहतात, ते कुठेतरी जरा वेगळं चित्र दिसतं. मी विनंती करेन सर्व टीमला की असं करू नका. तुमच्या ज्या समस्या असतील, तुम्हाला काय नियम समजत नसतील तर अंपायरशी वार्तालाप करून ते समजून घ्या, जेणेकरून अशा गोष्टी वारंवार एकत्रित येणे, वारंवार पंचांजवळ जाणे या गोष्टी होणार नाहीये. कारण हा रायगड प्रीमियर लीग आपण खेळतोय, ग्रामीण स्टेज नाहीये. सध्याच्या घडीला तुम्ही एवढ्या मोठ्या स्टेजला जर असे वारंवार करत असाल तर ते कुठेतरी चुकीचे आहेत माझ्या मते.
काही मुद्दे जे मांडले जातात त्याचं कॅप्टन मयूर वाघमारेकडून त्याचं स्वागत आहे, परंतु विनंती देखील आहे की रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. मॅच स्टार्ट होते पुन्हा एकदा. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अंकुर सिंग स्वतः टीमचा कॅप्टन आहे. आज त्याच्या विरोधात मात्र धावा आल्यात. मयूर वाघमारेचं आक्रमण पाहिलं जे रायगड प्रीमियर लीग मध्ये घडलं नव्हतं. क्वार्टर फायनल पर्यंत अंकुर सिंगच्या विरोधात कोणी षटकार मारला नव्हता. त्याच्या विरोधात मयूर वाघमारेने आज षटकार मारल्या आणि धावा देखील कुठल्या. संदेश पुढे आला. अंकुरची बॅटची कडा आणि इथे विकेट कीपरने झेल घेतलाय. 2 बुरुज ढासळेल त्यावरती इकडे हल्ला चढवलाय तो गोलंदाज संदेश मुंडेने. विश्वजित मात्रे बाद, अंकुर सिंग बाद. मुंडे अटॅक नाव. मुंडेनं खरं तर इकडे दादागिरी दाखवलंय. दर्जेदार गोलंदाजी. 2 मुख्य फलंदाजांना बाद केलं कॅप्टन दिपाट. फक्त 2 धावा काढून अंकुर सिंग सुद्धा परतीच्या प्रवासाला आणि त्याचमुळे संदेश मुंडे. गतवर्षी सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजांना निर्धाव षटक टाकलं होतं. लो स्कोरिंग मॅचेस डिफेंड केला होता त्याच्या संदेश मुंडेनं. आणि ही रामी तर म्हणे विडी 11 विचुंबे देवत संघ. कारण ही षटकच फार महत्वाची असणार आहे. संदेश मुंडे, मयूर वाघमारे आणि जी कामगिरी केली, जी ड्रीम स्टार्ट दिले संदेश मुंडेनं. आणि थोडंसं मी तर म्हणेन बॅकफुटवर आहे सध्याच्या घडीला कुंडेवाळ दापोली, परंतु याच्यातून बाहेर काढावं लागेल. कारण अशी सुरुवात अंकुर सिंगनं फक्त 3 धावांचं षटक टाकून करण्यात आली होती. त्यांनी सुद्धा पाहायला गेलं तर दबावाखाली होता बिडविले चुंबे देवत संघ. तिथून मात्र 63 धावा जमवल्या. हेच करायचं आहे आता मात्र कुंडेबाळ दापोली संघाला सुद्धा. या मॅच मध्ये भावेश कुरंगळे देखील फार महत्वाचा आहे, कारण आतापर्यंत ॲज अ बॅटर या टीमचा तो ट्रम्प कार्ड राहिलाय. प्रत्येक मॅच मध्ये त्याने धावा केल्यात आणि एक सेन्सिबल क्रिकेटर, एक सेन्सिबल बॅटर या सिच्युएशनला परफेक्टली हँडल करणारा वाघिवलीवाडाचा प्रतीक सुरते देखील मैदानात दाखल झालेला. एक संयमी फलंदाज आहे. त्याला ठाऊक आहे की या सिच्युएशन मधून देखील आपण संघाला पुढे नेऊ शकतो. पाहूया प्रतीक सुरते आणि भावेश कुरंगळे संदेश मुंडेचं हे षटक कशा पद्धतीने हाताळतायत आणि त्यांच्या समोर जे मोठं टार्गेट आहे तब्बल 64 धावसंख्येचं, त्यापर्यंत पोहोचण्याचे त्यांचं अप्रोच मात्र कसा असणार आहे. संदेश मुंडेनं 4 मुंड्यात चित केलंय सध्या तरी दोन्ही फलंदाजांना, विश्वजित आणि त्याचबरोबर अंकुर सिंगला. हा चेंडू थोडा खाली राहिला. अँगल बनवत मात्र चेंडू चाललाय. संदेश मुंडेंचा टाळ्यांचा कडकडाट मात्र इथे होतोय. नेक्स्ट मॅच वर टॉवर रसायनी आणि त्यांच्या विरोधात अनमोल किंग्स या 2 संघाकडे देखील तितकाच चांगला बॉलिंग अटॅक आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रतीक सुरतेचा तो हाणून पाडलाय. काय कमालीचं षटक आहे पहा. अंकुर सिंग लेफ्ट आर्म बॉलर, त्याच्याबद्दल चर्चा करत होतो. आपला ग्रामीण भागातील चांबार्लीचा हा वेगवान गोलंदाज एक वेगळीच छाप सोडत असताना अजूनही मयूर वाघमारे येणं बाकी आहे. अंकुर सिंग पक्का व्यावसायिक खेळाडू आहे, परंतु ग्रामीण खेळाडू. 30 गोलंदाजी, लेफ्ट अमाउंट विकेट, अँगल बनवून काय बॉलिंग करतोय सध्याच्या घडीला संदेश मुंडे. फक्त 2च धावा दिल्यात. कदाचित तिसरी बॉल हवेत आहे. डीपला फिल्डर जज करतोय. झेल घेतल्या अजय बसमाने. 3 विकेट पहिल्याच ओव्हर मध्ये. म्हणूनच मगाशी मीच म्हटलं की चांबार्लीच्या संदेश मुंडेनं 4 मुंड्या चीत केलंय आतापर्यंत फलंदाजांना. कमाल केले संदेश मुंडेनं, कमाल केले या मॅच मध्ये. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये खरं तर सपशेल मी तर म्हणेन बॅकफुटवर ढकललंय कुंडेबाद दापोलीला. जर स्वप्नील कांबळेनं गॉगल लावला असता तर कदाचित इकडे मेडन ओव्हर पाहायला मिळाली असती, कदाचित असं म्हणूया. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला किंमत नाही, पण जर तर शिवाय क्रिकेटही होत नाहीये. कारण ज्या फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये आल्या त्याच झेल सुटल्यानंतर आल्या होत्या. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर गोलंदाजांनी ठरवलं होतं की कदाचित इकडे एकही धाव द्यायची नाहीये आणि त्या प्रयत्नामध्ये तो यशस्वी राहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. इकडे कुंडेबाद दापोली संघ 3 गडी बाद 2 धावा. अद्यापही सामना संपलेला नाहीये. अंकुर सिंगच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा होत्या दीपक सर. त्यानंतर जो पॉझिटिव्ह अप्रोच मयूर वाघमारेने दाखवला, आशिकेशने जो दाखवला, त्या कारणास्तव शेवटीहून आक्रमण मात्र केलं. आशिकेशने देखील आक्रमण केलं. त्या कारणास्तव तब्बल 63 धावा कुटण्यात आल्या. 4 षटकं बाकी आहेत. मला असं वाटतंय की आता स्वर्गीय मधुकर शेठ पांडुरंग बोरी स्मृती कुंडेवाल सुयोग स्पोर्ट्स दापोली या टीमने हाच विचार करायला हवा की 5 षटकांचा हा सामना नव्हता, हा 4 षटकांचा सामना आहे आणि आपल्याकडे विकेट फक्त बाकी आहेत ते 7.
3 गडी बाद झाले त्याचा विचार न करता, कारण कधी कधी भूतकाळ लवकरात लवकर विसरणं हे फार महत्वाचं ठरतं क्रिकेटमध्ये, आणि तीच रणनीती अवलंब करावी लागेल ते भावेश कुरंगळे आणि सुदर्शन गायकरला. ना इंग्लिश मध्ये एक प्रोब आहे, फॉरगेटिंग इज अन आर्ट. विसरणे ही सुद्धा एक कला आहे. इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये दाखल झालाय 35 खूण करत असताना. सुदर्शन गायकर बिग नेम, इम्पॅक्ट टाकणार का या मॅच मध्ये? झालं गेलं विसरून जायचं आहे, नव्यानं मात्र सुरुवात करायची आहे. इकडे कुंडेवाद दापोली या संघाला पाहूया. मयूर वाघमारे अटॅक वर आहे, कॅप्टन गोलंदाजीसाठी आलाय, परंतु सुदर्शन गायकर आणि भावेश कुरंगळे दोनही टॅलेंटेड क्रिकेटर आहेत, कोणतीच कमी नाहीये त्यांच्यामध्ये. परंतु इकडे डाव सावरायचा आहे, भागीदारी करायची आहे आणि त्याच बरोबरीनं धावगतीनं सुद्धा पुढे जायचं आहे. पाहूया याच्यामध्ये ते यशस्वी होतील का. मयूर वाघमारेच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी घडत असतील. आता पहिलं षटक 3 विकेट झाल्यात, 2 फक्त धावा दिल्यात, दबाव टाकलाय, समोर चांगले फलंदाज आहेत. पाहूया कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय मयूर. त्याच्या समोर आहे भावेश कुरंगळे. लोअर फुल टॉस बॉल, ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक गॅप मध्ये होता. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक फेक करतोय. काय कमालीची फिल्डिंग आहे पा, कमालीची फिल्डिंग. आय थिंक अजय वसमा आहे. यस, अजय वसमा माथेरानचा हा खेळाडू आहे. तिकडे माथेरानच्या घोड्यांच्या टापांचा आवाज येतो, इथे अजय वसमांच्या टापांचा आवाज येतोय आणि तिथपर्यंत पोहोचतोय देखील. चपळ क्षेत्ररक्षक आहे आणि नक्कीच मी तर म्हणेन असे क्षेत्ररक्षक जेव्हा असतात ना, गोलंदाजाचा सुद्धा आत्मविश्वास वाढत असतो. आणि क्षेत्ररक्षण एक कलाच आहे मी तर म्हणेन. बऱ्याच वेळेला फलंदाजांचा खेळ होईलच असं नाही, गोलंदाज सुद्धा चालतीलच असं नाही, परंतु एक उत्तम जो क्षेत्ररक्षक आहे ना, त्यानं क्षेत्ररक्षण केलं. बऱ्याच वेळेला मॅच सुद्धा आपण पाहतो की विरोधामध्ये जात असे आणि त्याचमुळे हे फार गरजेचं सुद्धा आहे. इम्पॅक्ट प्लेअर सुदर्शन गायकर सध्या मैदानात. धीम्या गतीचा बॉल लवकर पिक केलाय, पाठवलाय मिड विकेटला. इम्पॅक्ट प्लेअर पहिल्याच बॉल वरती खेचतोय, ते षटकार दाखवून देतोय. झालं गेलंय ते आम्ही विसरलोय. आमच्या समोर 4 ओव्हर मध्ये 63 धावा करायचे. छाप सोडतोय, प्रतिभावान खेळाडू आहे हा. जर लागला ना तर मॅच कधी संपेल कळणार सुद्धा नाहीये, एवढी ताकद मात्र आहे. 1 मॅन आर्मी, 1 हँडेड हा सामन्याला कलाटणी देऊ शकतो आणि ती क्षमता मात्र या खेळाडूकडे आहे. खातं उघडलंय षटकाराने. पहिल्या ओव्हर मध्ये धावा होत्या 2, 64चं टार्गेट आहे. त्यानंतर आली मात्र एक सिंगल, हा एक षटकार मात्र त्याला स्कोर जाऊन पोहोचला 9 वरती. 55ची अद्यापही गरज आहे. मयूर वाघमारे टीमचा कॅप्टन लीड करतोय, बॅटिंग चांगली केले. आता ऍज अ बॉलर मैदानात सेकंड ओव्हर मध्ये दाखल झालाय. खोलात टाकला होता चेंडू, पंचांकडे अपील, पंचांकडे जोरदार अपील. तो क्रशिंग यॉर्कर. कदाचित पंच इथे सल्ला मसलत करत असताना लेग अंपायर समवेत. पाहूया पंचांचा निर्णय काय असेल. बरंच काही घडलंय आणि कदाचित पाहूया पंच निर्णय काय देत आहेत याकडे सर्वांच्याच नजरा लाभलेल्या आहेत. सुनील पाटील सर पंचांच्या भूमिकेत आणि इट्स नॉट आउट. कदाचित तोच संभ्रम होता की बॅटची कडा कुठेतरी लागले. लेग अंपायरला विचारलं सुनील पाटील सरांनी, लगेचच लेग अंपायरने देखील सांगितलं नाही, बॅटची कडा घेतले. त्या अगोदर विकेट किपरने देखील कॉल केला होता, यस बॅट लागलेली आहे म्हणून मयूर वाघमारे देखील माघारी परतला. चर्चा तिथे चालू आहे. म्हणूनच सुरुवातीला म्हटलं की RPL ची आज एक वेगळीच मजा तुम्हाला या स्पर्धे दरम्यान पाहायला मिळणार आहे. आणि लेग बिफोर द विकेटचे जे काही अपील्स असतील किंवा डिसिजन्स असतील ते आपण थर्ड अंपायरकडे सुद्धा सोपू शकत नाहीये, कारण हो काय नाहीये किंवा पिक्चर क्लिअर होत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये पंचांनी सुद्धा एकत्रित येणं फार गरजेचं आहे. स्कॉलिंग अंपायरशी थोडीशी चर्चा केली, कारण पाठकट असू शकतो. या गोष्टींची चर्चा केल्यानंतर मात्र हा निर्णय आपल्यापर्यंत आला. धावसंख्या 9. शॉर्ट पिच बॉल, काम तमाम. 4था विकेट. मयूर वाघमारेने चोख प्रत्युत्तर दिलंय. इम्पॅक्ट प्लेअरने षटकारानं खातं उघडलं. त्याने बाउन्सर या अस्त्राचा वापर केला आणि आणखी एक फलंदाजाला गारद केलं, ते मयूर वाघमारेने. कसलेला गोलंदाज आहे, जाणतो प्रत्येक फलंदाज कशा रीतीनं कोणत्या एरियामध्ये स्ट्रॉंग आहेत. शॉट ऑफ लेंथ, वेगवान बाउन्सरचा वापर करण्यात आला, मारा करण्यात आला आणि त्याच्यावर मात्र सापडला. अपेक्षा होती सुदर्शन गायकरकडून एखाद्या मोठ्या इनिंगची, परंतु पाहू शकता राऊंड स्टंप्स हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा प्रवृत्त केलं फलंदाजाला हा फटका खेळण्यासाठी आणि त्याच्यामध्ये तो सापडलाय. आणि हा 4था धक्का, आणखीन एकदा मोठा धक्का म्हणावा लागेल. स्वर्गीय मधुकर शेठ पांडुरंग भोईर स्मृती
कुंडेवाळ आणि सू एक्सपोर्ट्स दापोलीला. एक सेबडकर एक नावं येत आहेत फलंदाजीमध्ये देखील. संकेत रानडे एक चांगला फलंदाज आहे, चांगला ऑलराऊंडर देखील आहे, लेदर क्रिकेटर देखील तेवढाच चांगला आहे. असं म्हणता येणार नाही की हा सामना थांबलेला आहे. असं म्हणता येणार नाही की विडी 11 विचुंबे देवत संघाच्याच बाजूने हा सामना झुकलेला आहे. भावेश कुरंगळे, संकेत रानडे हे फलंदाज असे आहेत की हा सामना इथूनही ते फिरवू शकतात. एक ओव्हर त्यांना हवी आहे, जी ओव्हर पहिल्या सत्रामध्ये मयूर वाघमारेने जे अनपेक्षित होतं सर्वांना 18 धावसंख्येची घेतली अंकुर सिंगच्या विरोधात. तसं एक षटक भावेश कुरंगलेला आणि संकेत रानडेला हवंय, परंतु ते करणार कोणाच्या विरोधात अटॅक हे पाहणं गरजेचं आहे. थोडं डोकं शांत ठेवून या सिच्युएशनला फलंदाजांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. क्षमता जरूर आहे प्रत्येक येणाऱ्या फलंदाजांमध्ये आणि म्हणूनच रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांची निवड झाली. परंतु ही निवड आपली सार्थ ठरवायची असेल तर इकडे मात्र चांगला परफॉर्मन्स सुद्धा द्यावा लागेल. थोडंसं टीम ओनर्सनं आपल्याला का घेतलं या संघांमध्ये हे सुद्धा दाखवून द्यावं लागेल या खेळाडूंना. काय गोलंदाजी चालू पहा. लेन बॉल, पहिला बॉल जो टाकला तो कुठेतरी पुढे ओव्हरपिच बॉल होता, त्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. दुसरा बॉल जो होता त्यावरती देखील लेन बॉल पिक केलं, षटकार मात्र आला. तिसरा टो क्रशिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. चौथा चेंडू बाउन्सर पाहायला मिळाला. हा लेन बॉल व्हेरिएट मात्र होत गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कमालीचं व्हेरिएशन दाखवत असताना देवतचा मयूर वाघमारे. चांगली गोलंदाजी मयूरकडून. पुढे टाकलाय चेंडू, लॉंग ऑफ ला फटका खेचला. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय, परंतु यावेळी अजय धावा रोखू शकला नाही. बॉल चाललाय तो मात्र सीमारेषा पार. संकेतच्या बॅट मधून धावा थांबल्या होत्या, त्या विरोधात हा संघर्षमय चौकार मात्र येतोय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 2 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र 11. विकेट गेल्यात आतापर्यंत त्याच्या. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय पनवेल तालुका कुस्तीगीर अध्यक्ष विचुंबेचे बलराम शेठ पाटील, त्याचबरोबर आदरणीय अनिल शेठ भोईर, मुन्ना शेठ सुरते, त्याचबरोबर उद्योजक आदरणीय मयूर शेठ भोईर कुंडेवाहाल, आकाश वाघमारे देवत, अमित म्हात्रे कांबे आणि शारदा इंजिनिअरिंगचे सन्माननीय दर्शन पाटील बोरले, हेमंत महाराज ओवेक्या आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय कैलाश म्हात्रे सामन्याचा आनंद घेतात. इथे आमचे आई ग्रुप आणि या स्पर्धेला चांगला प्रतिसाद, चांगला सहकार्य आमचे राहुल म्हात्रे असतील, रविमामा पाटील, त्याचबरोबर इथे मोंटी पाटील, विकी पाटील, तसेच आमचे अजय भाकीत हे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे इथे नक्कीच या स्पर्धेमध्ये कुंडेबहाल, दापोली कुंडेबहाल संघ खेळतोय, तर आमचे नरेश गांगरे एक समालोचक हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांनी देखील या स्पर्धेला आणि या संघाला शुभेच्छा पाठवल्यात. धन्यवाद नरेश गांगरे. धन्यवाद संदीप पाटील सर. 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलवरती तुम्ही स्पर्धा अनुभवताय. आतापर्यंत 2,95,978 सबस्क्रायबर झालेले आहेत. अगदी उजव्या हाताला स्क्रीनमध्ये तुम्ही तो आकडा पाहताय. मला असं वाटतंय की हा आकडा दीपक सर आज 3 लाखावरती पोहोचेल यात अजिबात शंका नाहीये. मला असं वाटतं 2,96,000चा आकडा अगदी 22 पर्यंत येऊन ठेपलेलं आहे. म्हणजे 22 सबस्क्रायबर जरी झाले तरी सुद्धा 2,96,000 पर्यंत आपण सहजरित्या पोहोचू. परंतु सध्या तब्बल धावा करायचे त्या उर्वरित 3 षटकांमध्ये 51, 18 बॉल 51ची गरज. तिसरं षटक संदेश मुंडेला. पहा किती हुशार कॅप्टन आहे तो, अर्थातच मयूर वाघमारे. त्याला माहिती आहे की संदेश मुंडे चांगल्या लयीत दिसतोय, चांगली तो गोलंदाजी करतोय. मयूर वाघमारे सर्वांना ठाऊक आहे की व्यावसायिक गोलंदाज म्हणून नेहमी त्याची एक वर्णी लागते. या गोष्टीचा विचार न करता संदेश मुंडे चांगल्या टच मध्ये दिसतोय, चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावरती तो बॉलिंग करतोय. त्याला त्याने दुसरं षटक दिलं. यापेक्षा आणखी का असू शकतं ॲज अ कॅप्टन मयूर वाघमारे कडून. मोठा विश्वास त्याच्यावर ठेवलाय आणि संदेश मुंडेंना नाराज सुद्धा केलेलं नाहीये. बऱ्याच या स्पर्धेत सुद्धा मयूर वाघमारे 2-2 षटकं टाकली. परंतु सध्या गरज काय, आपल्या संघाला गरज का आहे? इकडे माझा परफॉर्मन्स महत्वाचा नाहीये. इकडे मॅच जिंकली तर माझं नाव ऑटोमॅटिकच होणार आहे, माझ्या संघाचं नाव होणार आहे. हे फार महत्वाचं आहे आणि मयूर वाघमारे सगळ्यांना खुश करतोय. कांब्याचा खेळाडू आहे भावेश कुरंगळे, समोर संदेश मुंडे चांबार्लीचा. या 2 गावांमध्ये ग्रामीण विभागातून खेळत असताना अनेक लढती आपण पाहिलेल्या आहेत. परंतु सध्या RPL मध्ये एकमेकांच्या विरोधात, एकमेकांच्या समवेत देखील आहे. कारण वरद टॉवर रसायनी संपूर्णपणे हा संघ मॅच पाहतोय, कारण त्यांच्याच विभागातील 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. पाहूया संकेत रानडे
चौकार त्याने खेचलाय, धावफलक जाऊन पोहोचलेले ते मात्र 14 वरती. संदेश मुंडे दुसऱ्या षटकात आलाय. 17 चेंडू 50 धाबांची गरज आहे. चांगला लेदर क्रिकेट खेळतो संकेत रानडे. कॉपी बुक स्टाईल, टेक्स्ट बुक स्टाईल फटके या खेळाडूकडे आहेत आणि त्याचमुळे एक चांगलं षटक हवं आहे ते कुंडेबा दापोलीला जो कॉन्फिडन्स वाढवून देईल, बूस्ट करेल कॉन्फिडन्स. आणि त्याच्यासाठी दोन्ही बॅटरचा सहभाग असणं फार गरजेचं आहे. भावेश कुरंगळे आणि संकेत रानडे दोनही दिग्गज फलंदाज आहेत, परंतु संदेश मुंडे ज्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना बाद केलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीपला, मिड विकेट मध्ये झाले चुकी. दुसऱ्या धावेचा लगेचच कॉल दिला तो भावेश कुरंगळेने. या गोष्टी कराव्या लागतील. या गोष्टी पहिल्या सत्रामध्ये देखील थांबलेल्या होत्या. सिंगल डबल घेण्यात यश मिळालं नव्हतं, परंतु आक्रमण आशिकेशने शेवटी मात्र चांगलं केलं होतं. या दरम्यान आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय मनोहरजी पाटील साहेब माऊली वहालचे, आपलं सहर्ष स्वागत. बॅटची कडा इथे घेतल्या, 4 विकेट घेतल्यात आतापर्यंत संदेश मुंडेने. कमालीची तो गोलंदाजी करतोय. गती तर आहे, हा थोडा कमी गतीने लेग कटर टाकला होता संकेत रानडेच्या विरोधात. बॅटची कडा घेतली, विकेट किपरने काम तमाम केलं. जबरदस्त गोलंदाजी संदेश मुंडेकडून. तर आमचे अनमोल किंग्स टीमचे पुरस्कर्ते आदरणीय दिनेश शेठ कडव हे देखील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आणि वरद टावर रसायनी टीमचे पुरस्कर्ते संदीपभाई मुंडे साहेब जर आले असतील तर मुंडे साहेब आपण देखील यावं. तसेच अमित मुंडे आणि अमित म्हात्रे आपण देखील यावं व्यासपीठावरती. संदेश मुंडे काय गोलंदाजी करतो RPL मध्ये. जेव्हा आपल्या गावातील खेळाडू, आपल्या तालुक्यातील खेळाडू जेव्हा चमकदार कामगिरी करतो RPL सारख्या मोठ्या स्टेजवरती, त्याला घडवलेल्या खेळाडूंना देखील कौतुक होतं. कारण हे घडतंय सध्या चित्र. कारण हे संघ जे आहेत, या विभागातील काही खेळाडू इथे उपस्थित आहेत. अगदी आपण पाहतो योगेश जांभळे याच गावचा खेळाडू तो उपस्थित आहे. अमित मुंडे तिथे उपस्थित आहेत. खुश असतील संदेश मुंडेचे या परफॉर्मन्सवरती, का असू नये. कारण RPL ला समोर ताकदवान फलंदाजी विश्वजित म्हात्रे, अंकुर सिंग, भावेश कुरंगळे, प्रतीक सुरते, संकेत रानडे, सुदर्शन गायकर, करण मडवी चिरल्याचा आता मैदानात दाखल झाला. या बॅटिंग अटॅकच्या विरोधात संदेश मुंडेने अजिबात लय गमावलेली नाहीये. कमालीची तो गोलंदाजी करतोय. पुढे आला, कदाचित 5वी नाही. विकेट किपर पासून थोडा हा झेल दूर होता. प्रयत्न चांगले केले विकेट किपरने. 4 विकेट आतापर्यंत संदेश मुंडेने घेतल्यात. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 3 वेळा झालेला आहे. चांगली गोलंदाजी राहिली इतरही गोलंदाजांची. प्रभावी आणि उपयुक्त मारा या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये नेण्यासाठी मात्र शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. वडील विचुंबे देवत संघाचे, परंतु कुंडेवा दापोली संघ प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. 14 बॉल 47 ची गरज. पुढे आला, विकेट किपरच्या डोक्यावरून. मागे काय फिल्डिंग केले पा स्वप्नील कांबळे, ज्याच्याबद्दल आपण सुरुवातीला चर्चा करत होतो. त्याने आपल्या फिल्डिंगचा दर्जा मात्र इथे दाखवला. मला गॉगलची गरज नाही हे सांगून देत असताना सर्व समालोचकांना. 1 धाव इथे जोडली जाते. स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 18 वरती. 18 लॉस ऑफ 5 विकेट आणि 13 चेंडू. विजयासाठी 46 ची गरज. प्रत्येक खेळाडूला वाटत असं माझ्याकडून कोणतीही चुकी झाली नाही पाहिजे किंवा शेवटला मला कोणी बोलू नये. कारण काल आपण पाहिला झेल सुटल्यानंतर एक संघ मात्र बाहेर गेला होता या स्पर्धेमधून. कमालीची गोलंदाजी, सुसाट वेगाने, गती, टप्पा, त्याचबरोबर त्याच्याकडे असलेला अनुभव, या सर्व गोष्टी साधत संदेश मुंडेनं 2 ओव्हर टाकल्या, फक्त धावा दिल्या 7 आणि विकेट घेतल्या त्या मात्र 4. अंकुर सिंगची चर्चा आपण सुरुवातीपासून करत होतो, परंतु या मॅच मध्ये संदेश मुंडेनं कमालीची कामगिरी केलेली आहे. 4 विकेट आतापर्यंत घेतल्यात, परंतु या RPL मध्ये संदीप सर 1 मिनिट फक्त 5 3 गोलंदाजांनी कंप्लीट केलंय. ऋषी ठोंबरे, प्रणित ठाकूर आणि आर्यन खारकर. इथे आमचे नेवालीचे NK आलेले आहेत. नितेश कातारा आणि ओमकार, आपलं देखील स्वागत आहे. NK या.
आणि याचबरोबर आमचे अजय भोईर आणि अजय पवार, खरं तेच कधीपासून आम्ही वाट बघत होतो, परंतु स्पर्धेसाठी जो योगदान आहे नक्कीच ते त्यांची कामं नक्कीच या स्पर्धेसाठी काम जे आहे त्यांच्यावर जिम्मेदारी आहे, ती जिम्मेदारी घेऊन ते इथे आलेले आहेत. तर अजय आणि अजय पवार आणि अजय भुईर आपलं स्वागत आहे. चला आपण सन्मानाकडे देखील थोड्या वेळामध्ये वळणार आहोत. 3 षटकं झालेली आहेत, 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मॅच अजूनही पेंडिंग आहे. काय घडेल या मॅच मध्ये हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंट्स 2,96,000चा आकडा मात्र इथे पार केला, परंतु सध्या महत्वाचा आकडा समोर आहे. 12 चेंडू 46 करायचे आहेत. त्या निश्चितच स्वर्गीय मधुकर शेठ पांडुरंग भोईर स्मृती कुंडे बहाल सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाला VD11 विचुंबे देवत संघाच्या विरोधात 2 षटकं टाकली. संदेश मुंडेने विकेट घेतल्या, 4 धावा दिल्या, त्या अवघ्या 7. पाहूया 12 चेंडू विजयासाठी 46 ची गरज. संदेश पाटील यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. RPL मध्ये त्याने स्टंप माईक आणून इनोव्हेशन्स फार गरजेचे आहेत, कारण सध्या प्रगत युग आहे. या प्रगत युगामध्ये क्रिकेटमध्ये आणखी काही इनोव्हेशन्स आणण्याचं काम 24 लाईव्ह इव्हेंट्स नेहमी करत असते. यावर्षी त्यांनी स्टंप माईक आणलाय. स्टंप माईकमुळे काय झालंय की मैदानात असलेल्या खेळाडूंच्या भावना नक्की कशा असतात, इमोशन्स त्यांचे काय असतात, ते कोणत्या गोष्टींबद्दल चर्चा करत असतात, या सर्व गोष्टी ऐकायला मिळतात. कधी कधी त्यांच्या टॅक्टिक्सही ऐकायला येतात, कारण त्यांना त्या रिदममध्ये असताना ठाऊक नसतं की आपण स्टंप माईकच्या बाजूला उभे आहेत. 4थ्या षटकात गोलंदाजीसाठी हिरामन नाईक आलाय. फुल्लरलेनचा बॉल. भावेश मैदानावरती अजूनही तग धरून उभा आहे. 4 चेंडू त्याने फेस केलेत, फक्त 3 धावा त्याने आतापर्यंत केलेल्या आहेत. 11 चेंडू विजयासाठी 46 ची गरज. मॅच थोडीशी दूर होत चालले हळूहळू. इकडून मात्र मोठ्या फटक्यांचीच गरज आहे. मोठे फटकेच मात्र वाचवू शकतील ते कुंडेवाद दापोली संघाला. सुपर 8 पर्यंतचा हा प्रवास स्वप्नवत कामगिरी या संघाने केली. मयूर शेठ भोईर यांचा संघ, दिनेशजी पाटील यांचं चांगलं नियोजन खरं तर या संघासाठी पाहायला मिळालं, परंतु या मॅच मध्ये चुकलं कुठं. अंकुर सिंगच्या अगेन्स्ट मात्र मयूर वाघमारेनं केलेला जो हमला होता ना, तिथून या लढ्याला वेगळंच स्वरूप मिळालं. मारायचं तोडायचं तर टॉपच्याला मारायचं, आणि हा आत्मविश्वास, हा मी तर म्हणेन बिनधास्तपणा मयूर वाघमारेचा, जो काहीतरी करायचं तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्याला करावं लागेल हा सामना जिंकायचा, आणि ते त्यानं केलं. आणि म्हणूनच तिथे खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. अन्यथा पहिल्या ओव्हरमध्ये अंकुर सिंगनं थांबून ठेवलं होतं या संघाला. युद्धामध्ये सरस सेनापतीलाच गारद करावं लागतं, आणि ते मयूर वाघमारेने करून दाखवलं. फुलटॉस बॉल. भावेश प्रयत्न करतोय, परंतु अंतर खूप मोठं आहे. डीप कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. दुसरी धाव घ्यायची, फेक झाले ओव्हर थ्रोच्या स्वरूपात, परंतु बॅकअप आहे अजय बसमाचं. अजय बसमाने देखील एक कव्हरला षटकार मारला, स्वीपर कव्हरला. शुरू वीकच्या विरोधात, एक ताकदवान गोलंदाजाच्या विरोधात मारलेला तो फटका विलोभनीय होता, प्रेक्षकांची मन जिंकणारा होता. 2 धावा जोडल्या जात आहेत. 10 चेंडू विजयासाठी 44 धावसंख्येची गरज आहे. चेंडू 44 ची गरज. वेगवान चेंडू हिरामण कडून, आणखी एक डॉट बॉल. समीकरण बदल होतोय. 9 चेंडू विजयासाठी आता 44 ची गरज. हा सामना आता VD11 विचुंबे देवत संघाच्या बाजूने झुकलेला आहे. अनेक पारितोषिक येत आहेत. संदेश मुंडेसाठी पाहुण्यांचं स्वागत तुतारी वादनाने इथे रंगमंचावरती होत असताना. धन्यवाद गुरव बंधू. हॅलो. तर मयूर शेठ भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आता सुवर्ण संधी आहे. 5,000 दिले जातील. हिरामनचा हा चेंडू खाली, टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला. खेळपट्टी आता एक वेगळे रंग दाखवत असताना दिसते RPL ची. यस अंपायर. लेट मधुकर शेठ पांडुरंग भोईर स्मृती अँड सुएक स्पोर्ट दापोली कुंडेबहाल टीमचे पुरस्कर्ते मयूर शेठ भोईर उद्योजक यांच्याकडून या संघासाठी नक्कीच ते स्पॉन्सर आहेत. प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपये आहेत. आणि हिरामण नाईकनं या ओव्हरमध्ये जर 10च्या आतमध्ये धाबा दिल्या, 10 पेक्षा कमी धाबा दिल्या, तर सत्यजित साळुंके यांचे, सतीश साळुंके, विजय पुजारी, प्रशांत पाटील यांच्याकडून 2,500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि पहिल्या
अनेक पारितोषिक दीपक सर, निश्चितच संदेश मुंडेसाठी देखील पारितोषिक इथे येत आहेत. अनिलजी बोयरी साहेब यांच्याकडून 500, Fair delivery. रामजी पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज. हिरामन नाईक चांगली गोलंदाजी करतोय. लोअर फुल टॉस बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने मयूर. आता अंतर आणि त्याचबरोबर हा सामना मात्र दूर चाललाय. 7 चेंडू विजयासाठी मात्र 42 धावसंख्येची गरज आहे. स्वर्गीय मधुकर शेठ पांडुरंग भोईर स्मृती कुंडे बहाल सुयोग स्पोर्ट्स दापोली या संघाला, मयूर शेठ भोईर, सुहासजी मात्रे, राकेशभाई गायकवाड या संघाचे पुरस्कर्ते आणि VD11 विचुंबे देवत, भरत शेठ पाटील, संदीपजी वाघमारे या संघाचे पुरस्कर्ते. काय कमालीची गोलंदाजी, हा घरगडत होता, तिथे स्पिन होत होता मात्र चेंडू. हिरामन नाईक याने आपल्या या षटकामध्ये फक्त धावा दिल्या, त्या 3. एक लेग बाईटची धाव या षटकामध्ये होती आणि मलाच वाटतंय पारितोषिक तो विजेता ठरलाय. 2500 रुपयांचं पारितोषिक मान्यवरांकडून दिलं जाईल. एक कमाल बॉलिंग पाहायला मिळाली हिरामन नाईक कडून. 3 धावांचं षटक आणि त्याचमुळे हा सामना आता मात्र दूर गेलाय. 6 बॉलमध्ये 42 अशक्यप्रास आव्हान आता मात्र होऊन बसलंय. ते कुंडेवाद दापोली संघासाठी बरेच टर्निंग पॉइंट ठरले या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर सुरुवातीला अंकुर सिंगचं ते 18 धावांचं षटक, करण मडवीनं चांगलं कमबॅक करून दिलं होतं, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये कल्पेश करतला विकेट्स मिळाल्यानंतर सुद्धा त्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या वाईट बॉल आणि 2 षटकारांनी ज्या धावा आल्या ना, मी तर म्हणेन हा तो एक मोमेंटम शिफ्ट झाला या मॅचचा. मयूर वाघमारे बद्दल, संदेश मुंडे बद्दल आपण चर्चा करतोय, परंतु आशिकेश भोईरला विसरतोय. आशिकेश भोईर शेवटपर्यंत तळ ठोकून उभा होता. सुरुवातीला तो शांत होता, संयमी क्रिकेट खेळत होता, परंतु शेवटचं जे आक्रमण त्याचं राहिलं, खास करून त्याचे 2 षटकार, त्याचा एक इम्पॅक्ट पडला समोरच्या टीमवरती. आणि आपण नेहमी म्हणतो की लास्ट ओव्हरला लास्ट बॉलमध्ये जे षटकार येतात, चौकार येतात, ते नेहमी लाभदायक ठरत असतात, परंतु इथे पहिल्याच बॉलवरती षटकार येतोय. फलंदाज करण मडवीच्या बॅटमधून 6 धावा. थोडंसं उशिरानं दिवाळी नंतरचे हे फटाके आपल्याला म्हणावे लागतील की काय, कारण गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल या मॅच मध्ये. 5 बॉल 36 धावांची गरज आहे. जर गोलंदाजांनी चुका केल्या तरच या मॅच मध्ये काहीतरी घडू शकतो कुंडेवाड दापोलीसाठी. थोडंसं व्हेरिएशन चेंज पेस करण्यासाठी गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. सांभारलीचे आमचे सन्माननीय संतोष शेठ पाटील इथे उपस्थित होतात, तर यावं आपण व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर योगेश जांभळे हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. योगेश या आपण, आपलं देखील स्वागत आहे. स्क्वेअर लेग कडे खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नव्हतं, विकेटच्या आसपास चेंडू घरंगळत राहिला. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. दूर गेलाय सामना. मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना VD11 विचुंबे देवत संघ सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी फक्त आता काही आपण म्हणूया काही मिनिटं बाकी असतील, परंतु इकडे मोठ्या पराभवाच्या छायेमध्ये आहे तो कुंडेवाड दापोली. कमालीचं क्रिकेट पाहायला मिळालं. जो पॉझिटिव्ह अप्रोच बद्दल आपण नेहमी चर्चा करत असतो की सकारात्मक असणं नेहमी गरजेचं आहे. सकारात्मक पवित्रा या गोष्टीचा आपण अवलंब करायला पाहिजे. जीवनामध्ये देखील कुठलीही लढाई असेल, अनेक संकट जीवनामध्ये देखील येतात, त्यावेळी देखील आपण पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. तो पॉझिटिव्ह अप्रोच, तो पॉझिटिव्ह इंटेंट मयूर वाघमारेने दाखवला या संपूर्ण मॅच मध्ये. कमालीचा, खरोखरच कमालीचा. आणि त्या जोरावरती त्याने इतरही खेळाडूंना मात्र चार्जअप केलं. आणि हा जो त्याने असं म्हणतात की एनर्जी कन्झर्वेशन लॉ आहे, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. तो स्वतः इंजिनियर देखील आहे. त्याने आपल्यातली एनर्जी इतर खेळाडूंना देखील दिली, पॉझिटिव्ह एनर्जी, आणि त्याच एनर्जीनं या संपूर्ण संघाने कमालीची कामगिरी केली. आणखी एक विकेट मात्र मैदानावरती जाते आणि आता सपशेल पराभवाच्या छायेत मात्र दिसतोय हा संघ. आणि VD11 विचुंबे देवत संघाने आपले सेमीफायनलचे दरवाजे मात्र इथे खुले केलेले आहेत. अंकुर सिंगचे शर्थीचे प्रयत्न मी तर म्हणेन आता खरं तर समाप्त झालेत अशीच आपण म्हणायला काही हरकत नाहीये, कारण आतापर्यंत लढला संपूर्ण या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी गोलंदाजीतली छाप सोडली होती, परंतु आज खरं तर
वॉकआउट स्टेज आहे. हॅलो. आणि, तर आपण इथे सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. या विभागातील आमचे नामवंत कीर्तनकार आदरणीय हेमंत महाराज मोरे यांचा हा शुभ सन्मान. ओके. अविनाश पाटील सेमीफायनल, पहिली क्वार्टर फायनल आजच्या दिवसातील अर्थात सुपर 8च्या लढती. रायगड प्रीमियर लीग हे 5वं पर्व पहिल्यांदा डे नाईट स्वरूपात. टॉप 4 मध्ये फक्त आता औपचारिकता बाकी आहे. कन्फर्मेशन करत असताना विडी11 विचुंबे देवदास संघ, अशिकेश भोईर, मयूर वाघमारे, अजय भस्मा, संदेश मुंडे. हा चेंडू चाललाय सीमारेषा पार, परंतु रायगड प्रीमियर लीग 5वं पर्व या पहिल्या संघ मात्र ठरलाय सेमीफायनल मध्ये जाणारा. भरत शेठ पाटील, संदीपजी वाघमारे यांचा विडी11 विचुंबे देवदास संघ. अभिनंदन असेल मयूर वाघमारेचं आणि त्याच्या टीमचं, आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील स्वर्गीय मधुकर शेठ पांडुरंग भोईर स्मृती कुंडेवाल आणि सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाला पुढील स्पर्धांसाठी अर्थातच RPL साठी. थँक्यू. हॅलो. तर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. उपस्थित असलेले मान्यवर त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आमचे पनवेल तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आदरणीय बलिराम पाटील साहेब विचुंबे यांना विनंती करेन की यावं आपण, आणि त्याचबरोबर आमचे अनिल भोईर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे अनिल भोईर साहेब आपण देखील यावं. तसे प्रशांत पाटील आपण या. आमचे मुन्ना देखील आहेत. मुन्ना आपलं देखील स्वागत आहे. आणि मयूर वाघमारे यांचे पिताश्री इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. आताच आमचे संतोष डुकरे साहेब MSCB मोहोपाडा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहतोय आपण इथे आमचे बलिराम शेठ पाटील पनवेल कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत, आणि नक्कीच स्तुतारीचा हा आवाज आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतोय. तर मयूर शेठ भोईर यांनी जो लावलेला पारितोषिक आहे तो पारितोषिक मात्र इथे आलेला आहे. ज्या खेळाडूने जे 2 षटकार ठोकले यायचं आपण. तर कृतज्ञ मडवी, आय थिंक करण मडवीने एक षटकार लगावलाय, आणि अलिबागचा शिरू वीक षटकार. आमचे नक्कीच